बंधूंनो, रब्बी हंगामातील पंधरवडा पिकांचे नियोजन या विषयावरती आपण गेले 6 दिवसापासून विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. तर आज आपल्या भेटीला डॉक्टर विनय सुपे सर, सहयोगी संशोधन संचालक मैदानी प्रदेश आलेले आहेत. तर सरांचा जर परिचय करून द्यायचा म्हटलं तर सरांनी आतापर्यंत मृदुला भगवा सुपर या जाती विकसित केलेल्या आहेत डाळिंबाच्या. सरांनी एकूण 27 वर्ष डाळिंबावरती काम केलेलं आहे. त्यामध्ये संशोधनपर शिफारशी 35 शिफारशी आहेत सरांच्या. त्यामध्ये ठिबक सिंचन असेल, छाटणी तंत्रज्ञान असेल किंवा अजून जे आहे डाळिंबाच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत, तर त्यामध्ये सरांच्या 35 राज्य पातळीवर शिफारशी आहेत. सरांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पिकांच्या जसे की सीताफळ असेल, अंजीर असेल आणि डाळिंब याच्या एकूण 12 जाती विकसित केलेल्या आहेत. एकूण संशोधनाचा जर अनुभव पाहिला तर सरांना 35 वर्ष संशोधनाचा अनुभव आहे. आणि मी तर असं म्हणाल की सर हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये डाळिंबाचं जे कल्टिवेशन आहे तर त्यासाठी सर एक वेल नोन पर्सनॅलिटी आहेत. आणि या सर्व थोडक्यात परिचयाच्या बाबी हे केल्यानंतर मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं डाळिंबाच्या वरती जे मार्गदर्शन आहे तर ते सुरू करावं. डॉक्टर विनय सुपे सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, उपस्थित सर्व शेतकरी, या डाळिंब व्यवस्थापन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी, माझे सर्व. सर आपला आवाज खूप कमी येतोय सर. कमी येतोय का? हा, एक मिनिट फक्त. हॅलो, आता येतो? आता येतो का? येतोय सर. हो हो, ठीक आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी, माझे सर्व सहकारी डॉक्टर माने, डॉक्टर जोगदंड व इतर माझे सहकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, सर्वांना नमस्कार. आजचा जो विषय आपला तो डाळिंब व्यवस्थापन असा विषय जरी असला तरी या विषयाविषयी सांगत असताना नुसतंच लागवड किंवा व्यवस्थापन ह्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे थोड्याशा वेगळ्या गोष्टी मी सांगू इच्छितो आजच्या या आपल्या वेबिनारच्या कार्यक्रमामध्ये, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या पिकाची शरीरक्रिया काय आहे, फिजिओलॉजी काय आहे, किंवा त्या पिकाला कशा पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्याची मुळं कुठे वाढवली पाहिजे, पानं कशी आली पाहिजे, सूर्यप्रकाशाचा किती जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी फिजिओलॉजिकलच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आज प्रामुख्यानं आपल्या समोर इथे नमूद करायचा माझा विचार आहे. काही गोष्टी शास्त्रीय, फारच शास्त्रीय असल्यामुळे त्या कदाचित पहिल्या याच्यात आपल्याला लक्षातही येणार नाही, परंतु त्याचा सार जो आहे तो सुद्धा मी नंतर सांगणार आहे की याचं सार काय आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन आपण कसं करायचं आहे. तर ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण आज जो प्रश्न आपण भेडसावतोय आपल्याला, विशेषतः तेल्या रोगाचा किंवा कोलेटोट्रिकमचा मोठा प्रश्न यावर्षी सुद्धा निर्माण झालेला आहे. आजही या पावसाळी वातावरणामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे डाळिंबामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे, त्यासोबत गुजरात किंवा राजस्थान, कर्नाटक सर्वच राज्यांमध्ये या पावसामुळे फार नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर हे नुकसान होऊ नये किंवा या पद्धतीनं कसं बहार नियोजन घ्यायचं आहे ह्या सुद्धा गोष्टी आपण आज चर्चा करणार आहोत. मी माझं प्रेझेंटेशन त्याच दृष्टीनं करून आणलेलं आहे की जेणेकरून नुसतं लागवड आणि खड्डा करून ते रोप काय लावायचं या पलीकडे जाऊन थोडंसं सायंटिफिक, थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे तो जाणून जर शेतकऱ्यांनी घेतला तर निश्चित त्यांचा खर्च सुद्धा कमी होईल आणि या प्रश्नातून आपल्याला बाहेर सुद्धा येता येईल. हे बरेचसे जे प्रश्न आहेत हे माझ्या दृष्टीनं मॅनमेड प्रश्न आहेत, म्हणजे आपणच आपले प्रश्न तयार केलेले असतात आणि नंतर आपण त्याच्यावरती ओरडत बसतो. याच्या पलीकडे सोल्युशन दुसरं काही राहत नाही आणि आपला संपूर्ण भळीमार हा आपल्या त्या औषधांवर असतो की हे हाय पेस्टिसाइड मारलं, ते पेस्टिसाइड मारलं, या कंपनीचं मारलं, त्या कंपनीचं मारलं. कधी कधी आपण 1 ml ला सांगत असतो तो शेतकरी 2 ml पर्यंत पोहोचतो, तरी सुद्धा त्याला रिझल्ट मिळत नाही. याचं कारण आहे
की झाडाची प्रतिकार क्षमता जर व्यवस्थित नसेल, जसं आपण आज कोरोनाच्या बाबतीत चर्चा करतोय किंवा ऐकतोय की ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, ज्याची प्रतिकार क्षमता स्ट्रॉंग आहे, त्याला कोरोनाविषयी घाबरण्याची गरज नाही. परंतु ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग नाही आहे, त्याची प्रतिकार क्षमता कमी आहे, तो निश्चितच तो बाधित या कोरोनामुळे सुद्धा होणार आहे आपल्यातला, म्हणजे आपला सामाजिक बांधव. तर तशीच थोड्या प्रमाणात आपल्या ह्या डाळिंबामध्ये हे गोष्ट आहे की जर झाडाची प्रतिकार क्षमता आपण मेंटेन केली, रेजिस्टन्स पॉवर त्याच्यामध्ये वाढवली, तर हे जे रोग येतात किंवा किडी येते किंवा जे काही प्रश्न आपल्या समोर आहेत, तो फळ फुगवणीचा प्रश्न असेल, रोगाचा प्रश्न असेल, किडीचा प्रश्न असेल, की अजून असंख्य प्रश्न आपल्या समोर असतात. इव्हन नर आधी मादी फुलांचं जे प्रमाण आहे त्याचा एक मोठा प्रश्न असतो. किंवा मादी फुल जरी आलं तरी मादी कळीच बारीक निघणं किंवा मादी कळी टपोरी निघणं, हे सुद्धा वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर असतात. हे संपूर्ण प्रश्नाचं एकच रामबाण उत्तर आहे की झाडाची प्रतिकार क्षमता. म्हणजे प्रतिकार क्षमता कशी वाढवायची आहे त्या दृष्टीनं खरं म्हणजे आपण आज चर्चा करणार आहोत. आणि तो माझा आवडता विषय आहे, कारण मी त्याच्यावरती बरंच त्या अँगलने काम केलंय. विद्यापीठात काम करत असताना शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा मी काम केलंय. बरेचसे माझे जे संपर्क शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरही आपण या तेल्या रोगासाठी विशेष करून वेगळ्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगानं विद्यापीठ अधिक शेतकरी या दोन्हीचा संगम साधून जे काही संशोधनाचे निष्कर्ष बाहेर आलेले आहेत ते निष्कर्ष आपण आपल्या समोर मांडणार आहे, जेणेकरून आपला त्यामध्ये फायदा व्हावा. उद्देश हाच आहे की आपला खर्च कमी व्हावा आणि आपल्याला फायदा म्हणजे जो प्रॉफिट मार्जिन आहे तो आपल्याला जास्त मिळावा. कारण काय की उद्या येणारा जो माल आहे तो आपल्या हाती नाही आहे, त्याचा रेट आपल्या हाती नाही आहे. त्यामुळे आजच आपण जर पैसा त्यामध्ये कमी खर्च केला आणि प्रॉफिटेबल शेती करण्याचा प्रयत्न केला तर उद्या थोडाफार कमी दर जरी मिळाला तरी आपल्याला नुकसान सोसवण्याची आवश्यकता भासणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला करता येते आणि तेच आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये, या चर्चेमध्ये आपण करणार. हे माझं प्रेझेंटेशन आहे. प्रेझेंटेशन मध्ये प्रामुख्यानं जो हे आहे, माझी इंट्रोडक्शन दिलेली आहे जोगदंड साहेबांनी की मी विद्यापीठात जवळपास 35 वर्षापासून काम करतोय आणि प्रामुख्यानं महत्वाचं काम मी डाळिंबामध्येच करण्याचा मला संधी मिळाली. आणि परमेश्वरी कृपेने म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी त्या 27 वर्षात बदली सुद्धा झाली नाही विद्यापीठात. त्यामुळे मी चांगलं काम तिथे एका ठिकाणी करू शकलो आणि त्याला खंड न पडता अविरहित ते काम मला करता आलं. त्यासोबतच इंडो इस्रायल वर्क प्लॅन म्हणून एक प्रोजेक्ट माझ्याकडे होता भारत आणि इस्रायलच्या कोलॅबोरेशन मध्ये. त्यामध्ये पाणी नियोजनाचा एक विशेष अभ्यास मी खास करून केला आणि कॅनॉपी मॅनेजमेंटचा. ते दोन्ही अभ्यास आपल्या समोर मांडणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला फार सुंदर आपल्याला फायदा मिळतो की मुळं कुठे वाढवायची झाडाची. छोटस उदाहरण आहे, छोटीशी गोष्ट आहे म्हणायला. आपल्याला असं वाटतं आपण पाणी दिले की मुळं वाढतात, आपोआप खतं देत राहायचे, हा आपला एक मानसिक स्वभाव असतो. पण तसं नाही आहे. मुळं हे जर सूर्यप्रकाशाच्या दिशेने आपण वाढवली, सूर्यप्रकाशामध्ये वाढवली तर आपल्या लक्षात येईल की मुळांची संख्या किती वाढते, मुळांची कार्यक्षमता किती वाढते, या सर्व गोष्टी किती वाढतात एखाद्या छोट्याशा गोष्टीने. म्हणून या प्रेझेंटेशन मधल्या प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची आहे, तर ती आपण जाणून घ्यावी असं मला वाटते. डाळिंबाचा जर आपण संपूर्ण प्रवास बघितला तर थोडक्यात मी तुम्हाला प्रवास सांगतो की डाळिंब हे पीक आपलं नाहीये, भारतीय पीक नाहीये. हे इराण आणि पर्शियामधून आलेलं पीक आहे. आणि जे काही आपल्यावरती स्वाऱ्या झाल्या, पूर्वी मुस्लिम लोकांच्या स्वाऱ्या झाल्या, आर्य आले, द्रविड आले, इतिहासात ज्या ज्या नोंदी आहेत त्या लोकांनी हे डाळिंब आणलं असावं आपल्याकडे, असा एक अंदाज बांधतो आपण. आणि एक सिल्क रोड म्हणून जे व्यापारी आपल्याकडे यायचे, सिल्कचे व्यापारी विशेष करून, त्यांच्या माध्यमातून हे डाळिंब भारतामध्ये आला आहे असे काही नोंदी आहेत इतिहासात. तर हे डाळिंब येत असताना जे इराणचं डाळिंब आहे ते आजही आपल्या तुलनेत जर बघितलं, भारत आणि इराणच्या जर तुलना केली आपण डाळिंबाची, तर इराणचं डाळिंब हे काटेरी डाळिंब आहे, जास्त काटे असतात त्याला, उभट वाढणारं झाड असते, आंबट फळ असतात, त्याची दाणे कडक असतात. त्याचबरोबर आपली जी झाडं आहेत आपली सदा हरित असतात, पुन्हा नरम दाण्याची असतात, पुन्हा मोठी फळं असतात आपली, 12 महिने आपली डाळिंब येणारी असतात. इराणचं डाळिंब वर्षातून एकदाच येते फक्त. भारतामध्ये डाळिंब 12 महिने आपण घेऊ शकतो, प्लस मायनस बाहेर करून.
हे जे फरक आहेत हे सांगायचा अर्थ एवढ्यासाठीच आहे की आजही जर आपण बघितलं तर भारतातले जे प्रश्न आहेत, जो काही तेल्या रोग असेल, मर रोग असेल किंवा जे काही प्रश्न असतील आपले, हे आपल्याला सोडवायचे आहेत. आपल्याला कोणी इस्रायल येऊन मदत करणार नाही. मी इस्रायल सोबतही काम केलं, माझ्या लक्षात आलं की त्याच्यातून आपल्याला फार काही मिळेल असं वाटलं नाही मला त्या काम करत असताना त्या काळातही, आणि आजपर्यंत ती गोष्ट कोणतीच मिळालेली नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आपलेच प्रश्न सोडवायचे, ही बाब आपण जाणून घेणं गरजेचं आहे. या स्लाइड आज भारतात संपूर्ण राज्यांमध्ये डाळिंब केल्या जातं. जवळपास हिमाचल पासून बघितलं तर तामिळनाडू पर्यंत सर्व बेल्ट डाळिंबाच्या एरिड बेल्ट जो म्हणतो आपण, एरिड आणि सेमी एरिड बेल्ट, ह्या संपूर्ण भागामध्ये डाळिंब केल्या जातं. परंतु डाळिंबाला भाव कोणते आहे तर फक्त क्वालिटी डाळिंबाला भाव आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं टार्गेट आहे, आपला उद्देश जो आहे तो नेहमी क्वालिटी डाळिंब उत्पादन करण्याचाच ठेवला पाहिजे. नुसतं डाळिंब उत्पादन करून काही अर्थ नाही आहे. म्हणजे छोटं छोटं जर आपण 80-100 ग्रॅमचं डाळिंब तयार करत असलो मार्केटमध्ये, तर कदाचित तालुका लेवलला सुद्धा आपलं ते डाळिंब विकले जाणार नाही. म्हणून गरज आहे ती फक्त क्वालिटी उत्पादनासाठी. आणि मग क्वालिटी उत्पादन कसं करायचं, क्वालिटी उत्पादन म्हणजे काय, किंवा त्याची गरज काय, किंवा ते करायचं कसं, हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण या अनुषंगाने इथे चर्चा करणार आहोत. डाळिंबाचं जर आपण प्रामुख्यानं हे बघितलं तर डाळिंब हे झिरोफाईट या अनुकूलतेमध्ये येते. प्रकृती जी आहे झाडाची ती झिरोफाईट प्रकृती आहे. म्हणजे जसे मिझोफाईट, झिरोफाईट, हॅलोफाईट आणि हायड्रोफाईट्स असे प्रामुख्याने 4 प्रकृती आहेत झाडांच्या. मिझोफाईट्स म्हणजे आपण नेहमीचे जे वांगे, टमाटे आपले जे पिकं करत असतो, ओलिताची भाजीपाला पिकं म्हणा किंवा इतर पिकं, ती त्यांना आपण मिझोफाईट्स म्हणतो. नंतर झिरोफाईट्स म्हणजे जे कोरड्या हवामानामध्ये आणि कमी पाण्यावर येणारे, ड्राय हॅबिटेट म्हणजे कोरडं वातावरण लागणारे जे पिकं आहेत त्यांना ते झिरोफाईट्स या प्रभागात मोडतात. आणि डाळिंब हे त्यातलं सर्वात महत्वाचं पीक आहे झिरोफाईट. हे झिरोफाईट असल्यामुळे याच्या सर्व गोष्टी सुद्धा झिरोफाईट आहेत, वेगळेच आहे. एखादं रानटी पीक असेल तर त्याला आपण रानटी नजरेनंच बघितलं पाहिजे. एखादं रानटी पीक म्हणजे काटेरी पीक असेल तर त्याला काटेरी अँगलनेच आपण बघितलं पाहिजे. डाळिंब हे सुद्धा रानटी आणि काटेरी झुडूप वजा पीक आहे. त्यामुळे याला जास्त पाणी देणे, याला जास्त खतं देणे, विनाकारण याची जोपासना करणे, त्याची विनाकारण छाटणी करत बसणे, हे खरं म्हणजे अपेक्षित नाही आहे. मला तरी 27 वर्षाच्या माझ्या ज्या डाळिंबाच्या कालावधीत मी बघितलं की ह्या कोणत्याच गोष्टी फार महत्वाच्या नाही आहेत डाळिंबामध्ये. महत्वाचं काय आहे तर झाडाची रेजिस्टन्स पॉवर, आणि ती कशी मेंटेन करायची ते आपण बघूया. पण लक्षात घ्या की झिरोफाईट हे डाळिंब पीक असल्यामुळे याला पाण्याची मूलतः फार कमी गरज आहे. आता डाळिंबाची जर अनुकूलता बघितली आपण की त्याचे मेनसट पानं आहेत, पानांवर जाड आवरण असते, क्युटिकल असते त्याच्यावरती, नंतर छोटी पानं आहे, रंध्र कमी असतात, रंध्र आतल्या बाजूस असतात, अशी असंख्य त्याची अनुकूलता आहे डाळिंबाची की ज्याच्यामुळे याच्यामधून ट्रान्सपिरेशन म्हणजे बाष्पीभवन हे अतिशय कमी प्रमाणात होते. आणि कमी प्रमाणात जर बाष्पीभवन होत असेल तर त्या झाडाला पाण्याची गरज फार कमी असते. जेवढी बाष्पीभवन होते तेवढंच पाणी आपल्याला द्यायचं असते. समजा बाष्पीभवन, उदाहरणार्थ आपण विचार केला की बाष्पीभवन समजा एका झाडातून 2 लिटर पाणी जर बाष्पीभवन होत असेल तर आपल्याला जास्तीत जास्त 2 लिटर पाणी दिलं पाहिजे. आपण जर बाष्पीभवन 2 लिटर आणि आपण 20 लिटर पाणी दिलं तर निश्चित त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पुढे चालून दिसणार आहेत, आणि तेच आपल्याला दिसत आहेत. तेल्या रोगावरती सुद्धा माझ्या असं लक्षात आलंय की रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतरच तेल्या रोग येतो झाडामध्ये. हा रेजिस्टन्स ब्रेक होण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण काय असेल तर पाणी, जादा पाणी. म्हणून कृपया माझं सर्वांना एक या अनुषंगाने विनंती आहे की प्रत्येकाने पाणी नियोजन करत असताना वापसा कंडिशनवरच पाणी दिलं पाहिजे. नेहमी 2 पाण्यांमध्ये 3-4 दिवसाचा गॅप असला पाहिजे, जेणेकरून तिथे वापसा येईल, तिथे ऑक्सिजन जमिनीमध्ये येईल, आणि ज्याच्या जमिनीतले जे गोष्टी आहेत म्हणजे विशेषतः नेमॅटोड सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ब्रेक बसेल. त्याचं कंटिन्युएशन त्याला राहणार नाही. कंटिन्युअस जर ओलावा राहिला तर नेहमी करता नेमॅटोड तुमच्या शेतात राहील, परंतु शेतात वापसा पुन्हा ओलावा, वापसा पुन्हा ओलावा अशी परिस्थिती राहिली तर तुमच्या जमिनीत नेमॅटोड सुद्धा वाढणार नाही. म्हणून पाणी नियोजन आपण वापसा कंडिशनवर केलं पाहिजे, आणि बाष्पीभवनाच्या अनुसरून म्हणजेच जो बहार आपण घेणार आहे त्या बहाराच्या अनुसरून आपण हे पाणी नियोजन केलं पाहिजे. उन्हाळा बहार असेल तर जास्त पाणी लागेल, पावसाळी हिवाळी बहारामध्ये ते पाण्याची मात्रा कमी लागेल. आता शरीरक्रिया जर बघितली आपण डाळिंबाची तर हे 4-5 मुद्दे त्यामध्ये येतात की झाडाची सुप्तावस्था, पानसड, नंतर फुलोऱ्याचा कालावधी, फलधारणा,
फळांची तोडणी, हे काही त्यातले महत्वाचे मुद्दे आहेत. त्या सर्वात महत्वाची आहे झाडाची सुप्तावस्था. आपण एक लक्षात घ्या की आपण एखाद्या झाडापासून जर एक 20-25 किलो माल काढला असेल आणि ते हार्वेस्ट झाल्यानंतर त्या झाडाची जी क्षती झालेली आहे किंवा त्या झाडाचा जो ऱ्हास झालेला आहे तो साधारणतः 20-25 किलो त्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास झालेला असतो. कारण ती अन्नद्रव्याच्या माध्यमातूनच कार्बोहायड्रेट्स तयार होऊन नंतर ती फळं आपली हार्वेस्ट झालेली असतात. तर त्यामुळे एवढा लॉस झालेला असताना त्या झाडाचं पुनर्भरण करणे किंवा त्या झाडाचं कार्बोहायड्रेट्स अॅक्युम्युलेशन करणे, त्याचं कर्बग्रहण करणे ही अतिशय महत्वाची गोष्ट असते. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या झाडाच्या सुप्तावस्थेमध्ये करायच्या असतात. जनरली आपण करतो की झाडावरचा माल संपला, एकदा पैसा खिशात आला की त्या झाडाकडे आपण बिलकुल बघत नाही आणि ज्यावेळेस नवीन बहार आपल्याला धरायचा असतो त्याच्या 8-10 दिवस आधून जबरदस्ती छाटणी काय काय त्याला आपण करतो, त्याच्यावरती संस्कार, आणि मग आपल्या लक्षात येतं की हे झाड आपल्याला पाहिजे तसं रिझल्ट देत नाहीये, जसं मला पाहिजे त्या पद्धतीने रिझल्ट त्यामध्ये मिळत नाही, हे जनरल आपल्याला त्यामध्ये दिसतं. तर म्हणून झाडाची सुप्तावस्था जी आहे ती प्रामुख्यानं फार महत्वाची आहे आणि ती आपण लक्षात घेतली पाहिजे. हे मुद्दे असे आहेत की हे काळ्या दगडावरची रेघ असं म्हणता येईल याला, की ही की पॉइंट्स आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने हे की पॉइंट जरी त्याच्या डायरीत लिहून ठेवले की झाडाची सुप्तावस्था, मग काय करायचं हे त्याच्या लक्षात येते हळूहळू. पण झाडाची सुप्तावस्था हा कुठेतरी आपल्या डायरीमध्ये एक शब्द लिहून ठेवला पाहिजे. वापसेवरती पाणी, हा एक नुसतं वापसा कंडिशनवर पाणी देणे, एवढं जरी एक ओळ लिहून ठेवले आपल्या डायरीमध्ये तर कधीतरी आपण ते वाचून आपल्या लक्षात येईल की अरे नाही, हे पाणी मी वापसावर दिलं पाहिजे. असे काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत माझ्या प्रेझेंटेशन मध्ये, ते तुम्ही कीवर्ड्स म्हणून तुमच्या डायरीमध्ये त्याची नोंद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे चालून नेहमी ते असा वेबिनार होणार नाही, म्हणून त्याची नोंद आपण या अनुषंगाने घ्यावी असं मला वाटतं. आता काही सायंटिफिक गोष्टी त्यामध्ये विशेष करून आहेत की पहिली गोष्ट आहे ती फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रिया. आता प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याच्याशिवाय अन्नद्रव्य निर्मिती होत नाही झाडामध्ये. आणि सूर्यप्रकाशाचं केवढं महत्व आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही, मी सांगण्याची गरज नाही किंवा तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. आपल्या सर्वांना या गोष्टी सर्व माहिती आहे की सूर्यप्रकाशाशिवाय आणि ऑक्सिजन शिवाय आपलं जीवनच नाही आहे. मग आपण नसेल तर झाडही राहणार नाही आणि झाड नसेल तर डाळिंबाचे झाड राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रामुख्याने सर्वात महत्वाचं आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणची जी क्रिया आहे, म्हणजे सूर्याचा प्रत्येक कण म्हणजे किरण, या प्रत्येक किरणाचा आपल्या झाडामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेणे, याचं खरं म्हणजे याला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणू. प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे सायंटिफिकली वेगळं आहे की त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अॅक्युम्युलेशन कसं होतं, शुगर कसं होतं, ऑक्सिजन रिलीज कसा होतो, ह्या सायंटिफिक गोष्टी आहेत. याच्याशी आपल्याला शेतकरी या नात्याने काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला घेणं देणं असं आहे की प्रत्येक प्रकाश किरण जो आहे त्या प्रकाशातला तानाबी निपाजा म्हणजे तांबडा रंग, पांढरा रंग, जे काही रंग आहेत, निळा रंग, जे काही रंग आहेत त्या 7 कलर म्हणतो आपण, ते जे रंग आहेत त्या रंगाचं जे किरण आहे त्या किरणातला प्रत्येक किरण याचा आपल्या झाडाशी कसा फायदा करून घ्यायचा, झाडाला आपल्या कसा फायदा करून घ्यायचा, या दृष्टीनं सर्वात महत्वाचं आहे आपली कॅनॉपी मॅनेजमेंट. झाडाची कॅनॉपी मॅनेजमेंट, झाड कसं वाढवायचं हे जर आपण व्यवस्थित केलं की मधला भाग पूर्णतः मोकळा करून बाजूनी जर त्याचा पसारा आपण ठेवला त्या झाडाचा, तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण सूर्यप्रकाश जो आहे, विशेषतः 11 ते 4चा जो सूर्यप्रकाश आहे तो संपूर्ण झाडामध्ये जाईल आणि तो फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला फायदेशीर ठरेल. एक लक्षात घ्या की फळाला रंग कसा येतो, लाल रंग जो येतो, आपण म्हणतो की अँथोसायनिन्स डेव्हलप होतात, पण अँथोसायनिन डेव्हलप कसे होतात, तर अँथोसायनिन डेव्हलप होतात सूर्यप्रकाशातला लाल रंग जो असतो, सकाळचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश, हा जर फळाला मिळाला तर तिथे लाल रंग लवकर डेव्हलप होतो. म्हणून निसर्गाच्या सोबत आपल्याला चालायचं आहे. निसर्ग आपल्यासोबत कधीच चालणार नाही. ते दिसतंय आपल्याला की ऑक्टोबर हीट येते आपल्याकडे आणि आजही आपण पाऊस आपल्याकडे चाललाय, मुसळधार पाऊस चाललाय, अजूनही सांगतायत की पुढे लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निसर्गाच्या पुढे जाण्याचा प्रकार आहे. म्हणून आपण नेहमी निसर्गासोबत राहिलं पाहिजे. निसर्गानं दिलेला जो फोटोसिंथेसिसचा जो काय म्हणतात त्याला सायंटिफिक गोष्ट आहे, ती मॅक्झिमम कशी करता येईल आपल्या शेतामध्ये, आपल्या झाडामध्ये, ते आपण बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने कॅनॉपी मॅनेजमेंट केलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या मित्र आहे. इंग्लिशमध्ये काही गोष्टी याला मराठीकरण करता येत नाही किंवा त्याचे शब्द नाही आहेत. आता ऍसेंट ऑफ सेपला मी मराठीत काय म्हणू, हा मलाही मोठा प्रश्न पडला, म्हणून मी इंग्लिशमध्येच तसंच ठेवलं. पण मी मराठीत तुम्हाला समजून सांगतो
ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन ह्या दोन क्रिया झाडामध्ये अतिशय महत्वाच्या असतात. ऍसेंट ऑफ सॅप म्हणजे खालून वर जाण्याची प्रक्रिया. म्हणजे आपण जी खत पाणी झाडाला देतो ती जी मुळं ते खत आणि पाणी घेतात ते हळूहळू पंपिंग ऍक्शनने वरती जाते शेंड्याकडे. हा वर जाण्याचा जो प्रवास आहे त्याला आपण म्हणतो ऍसेंट ऑफ सॅप. आणि वर गेल्यानंतर पानं जी असतात आपली ती पानं हरितद्रव्य निर्मिती करतात किंवा फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि कर्बग्रहण करतात. कार्बोहायड्रेट शुगर्स तयार करतात. शुगर्स पासून कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही झाल्यानंतर त्याचे शुगर्स आहेत किंवा ते अन्नद्रव्य निर्मिती झालेली जी आहे ती जी काडीमध्ये येते खाली, तो उलटा जो प्रवास आहे शेंड्याकडून मुळापर्यंतचा, त्या प्रवासाला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. हे दोन प्रवाह जर झाडामध्ये चांगले राहिले तर तुम्हाला प्रतिकार क्षमता हा जो शब्द आहे हा विचार करण्याची गरज पडत नाही. आणि हे करण्यासाठी तुम्हाला नेहमी पाणी नियोजन हे वापशावरतीच केलं पाहिजे. तुमची मुळं ही 24 तास 12 महिने कार्यशील राहिले पाहिजे. मूळ डॉर्मंट राहत नाही, कधी सुप्तावस्थेत मूळ जात नाही. झाड जाते पण मूळ जात नाही. त्याच्यामुळे तुमची मुळं नेहमी कार्यक्षम राहिली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पाणी नियोजनावर जर भर दिला तर तुम्हाला लक्षात येईल. पाणी नियोजनाचा भर म्हणजे जास्त पाणी देणे नाही. असं म्हणतो लक्ष देणे म्हणजे जास्त फवारण्या करणे, तसं नाहीये. उलट कमी करणे, त्याला आपण नियोजन म्हणता येईल, त्याला व्यवस्थित नियोजन. तर पाणी नियोजन जर तुम्ही प्रॉपरली केलं तर हे जे दोन्ही प्रक्रिया आहेत ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन ह्या अतिशय व्यवस्थित झाडामध्ये चालतात. आणि याचं एक सुंदर उदाहरण असं आहे की तुम्ही जेव्हा झाड जरी सुप्तावस्थेत असलं तुमचं, तर तुम्ही जर समजा थोडेसे मुळं उकरून बघितले ट्रिपरच्या खाली आणि एखादं मूळ जर काढलं त्याचं बघितलं तर त्याच्यावर थोडासा ओलावा जाणवतो आपल्याला. आपण जर मुळं अशा पद्धतीनं म्हणजे मुळांवर बोटं ठेवून ओढण्याचा हे जर केला आपण प्रयत्न केला तर आपल्या बोटांना थोडासा ओलावा लागतो. हा थोडासा ओलावा जर असेल तर समजायचं की माझं झाड हे अतिशय चांगल्या पद्धतीनं फंक्शन करते, अतिशय चांगल्या पद्धतीनं माझं काय म्हणजे कार्यक्रम चालू आहे माझ्या झाडामध्ये. सर्व काही जे काही नैसर्गिक कार्यक्रम आहेत ते मला चिंता करण्याची विशेष गरज नाही. पण माझं जर ते मूळ एकदम कोरडं झालेलं असेल आणि तोडलं जर असं कटकट तुटत असेल ते, तर लक्षात घ्यायचं की माझं काहीतरी चुकते आहे. हे इंडिकेशन आहे आपल्या समोर की असं जर मूळ कटाकट तुटत असेल तर समजायचं की माझ्या झाडामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मला माझ्या लक्षात येत नसेल तर मला कोणीतरी तज्ञाला ते विचारलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी चाललं पाहिजे. तर हे इंडिकेशन आहे. तर ते इंडिकेशन असं आहे की हे दोन्ही गोष्टी ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन ह्या जर व्यवस्थित झाडामध्ये चालल्या तर हे तुम्हाला प्रश्न येत नाही. खाली जी पिवळ्या बॉक्समध्ये लाल अक्षरात लिहिलेली 2 ओळी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत मित्र शेतकऱ्यांसाठी. ह्या सायंटिफिकली की लिव्हज आर सिंक व्हेन दे आर यंग. म्हणजे पानं जी तरुण पानं असतात, आपण छाटणी केल्यानंतर नवीन पानं येतात, नवीन पानं पक्वतेकडे जातात. तर पक्वतेपर्यंत जाईपर्यंतचा जो कालावधी असतो तो कालावधी ही पानं नुसतं घेण्याचं काम करतात, अन्नद्रव्य घेण्याचं काम करतात. ऍक्च्युअली पानं कशासाठी असतात झाडाला, तर देण्यासाठी असतात. अन्नद्रव्य निर्मिती करून दुसऱ्या इतर जे पार्ट्स आहेत म्हणजे काड्या असतील, फुलं असतील, फळं असतील, त्या सर्वांना अन्नद्रव्य पोचवण्याचं काम, निर्मिती करून पोचवण्याचं काम ही पानं करत असतात. परंतु तरुण जी पानं आहेत ही फक्त घेण्याचं काम करतात, देण्याचं काम करत नाही. मग देण्याचं काम कोण करते, ते खालची ओळ आहे. बिकम सोर्सेस लॅटर व्हेन दे आर मॅच्युअर्ड. म्हणजे जेव्हा पान पक्व होते त्यावेळेस ते देण्याचं काम करते. आपण पान केव्हा गाळतो, इथ्रेल जेव्हा केव्हा मारतो आपण, तर ते पान पक्व झाल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेस ते देण्याच्या भूमिकेत येते ते पान, अन्नद्रव्य निर्मिती करून स्टोरेज करून झाडाला देण्याच्या भूमिकेत येते, त्यावेळेस आपण त्याच्यावरती इथ्रेलचा स्प्रे मारतो आणि ती पानं गाळून टाकतो. तर ही रेजिस्टन्स ब्रेक करण्यातली पहिली पायरी आहे आपली शेतकऱ्यांची. म्हणून पानगळ नैसर्गिक पानगळ झाली पाहिजे. आर्टिफिशियल पानगळ इथ्रेल किंवा क्युराक्रॉन किंवा काय काय आपण मारतो, युरिया वगैरे, ह्या कोणत्याच गोष्टी त्यामध्ये मारू नये या मताचं मी आहे. आणि तसं माझ्या लक्षातही आलं की जर पानगळ नाही केली आपण तर असं नाही की त्याला फुलं येत नाहीत. फार नैसर्गिक पानगळ जर तुमची 20-25% 35% झाली असेल तर तुमच्या काडीला पूर्णतः फ्रूटबड डिफरन्सिएशन काडीमध्ये झालेलं असते. म्हणजे काडीची गर्भधारणा चांगली झालेली असते. आणि या काडीमध्ये तुम्हाला नर आणि मादीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा व्यवस्थित प्रमाण मिळते. त्याचा 40-60-40 या प्रमाणामध्ये 60 नर आणि 40 मादी. आणि त्याचबरोबर तुमची असं जर नैसर्गिक पानगळ झालेली असेल तर तुमची निघणारी कळी सुद्धा टपोरी कळी निघणार आहे.
टपोरी कळी निघाली तर टपोरं फळ तयार, म्हणजे चांगलं जबरदस्त फळ तयार होईल. आणि मर्तुकडी जर एखादी कळी निघाली जबरदस्ती इथ्रेल वगैरे स्प्रे करून, तर तिचं फळ सुद्धा मर्तुकडच होणार आहे. नंतर मग 05234 आणि 1919 आपले जे ठरलेला फंड आहे 5 सोल्युबल फर्टिलायझरचा, याच्यावर हजारो रुपये आपण खर्च करून जातो, जमिनी खराब करतो, झाडाला काही मिळत नाही त्यातून. तर म्हणून लक्षात घ्या, पक्की पानं आपल्याला गाळायची नाही, हा एक की पॉइंट आहे, तो नोंद करून ठेवा डायरीमध्ये. दुसरा रायझोस्पियर. रायझोस्पियर म्हणजे मुळांनी व्यापलेली जी जागा असते, म्हणजे झाडाच्या खालची 12 वाजता जर सावली पडत असेल तर सावली खाली जी जागा आहे त्याला आपण रायझोस्पियर म्हणतो. तिथे संपूर्ण मुळं असतात. या मुळांमध्ये सर्व ज्या जैविक किंवा रासायनिक क्रिया होत असतात ते या रायझोस्पियर मध्ये होतात. बरेचदा आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की मी जर युरिया दिला असेल तर तो युरिया झाडाला कसा उपलब्ध झाला, किंवा आपण 05234 काय जे सोडत राहतो नेहमी ठिबकने 12 जे काय सोडतो आपण, हे झाडाला उपलब्ध कसं काय होते, असा एक साधारणतः प्रश्न जर विचारला आपण स्वतःला तर आपल्या लक्षात येईल की मी विनाकारण सोडतोय की काय, झाड तर म्हणजे कशा पद्धतीने घेतं हेच मला माहित नाही, तर मग मी सोडतो कशासाठी. म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे की ही खतं दिल्यानंतर ती झाडाला उपलब्ध कशी होतात. आणि त्या अनुषंगानं जमिनीमधले जे रायझोस्पियर, आपला जो रायझोस्पियर आहे त्यामध्ये जमिनीमध्ये जे जैविक आणि रासायनिक बदल घडत असतात ते सर्व जमिनीतले सूक्ष्मजीव म्हणजे रायझोबॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया म्हणूया थोडक्यात त्याला आपण, हे बॅक्टेरिया करत असतात. चिलेशनचं काम, एखादा अन्नद्रव्य तुम्ही दिलं तर त्याचं चिलेशन करून चिलेटेड फॉर्म मध्ये प्लांट ते घेत असते अवेलेबल फॉर्म मध्ये, तर ते चिलेशन करण्याचं काम हे रायझोबॅक्टेरिया करत असतात. म्हणून जमिनीमध्ये रायझोबॅक्टेरियाचं एवढं अनन्यसाधारण महत्व आहे. तर आपण कृपया विशेषतः आपण ज्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे डाळिंबाचं प्रामुख्यानं माहेरघर आहे, संपूर्ण जिल्हे, सोलापूर घ्या, सांगली घ्या किंवा पुणे घ्या, नाशिक घ्या, नगर घ्या, ह्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मी प्रामुख्यानं असं बघितलेलं आहे की सर्रास लोक जमिनीमध्ये विषाचा प्रयोग करतात. एक तर ऍसिड्स भरमसाठ टाकतात. फॉस्फरिक ऍसिड हे तर फॅशन झालेली आहे. जसं चालता चालता सुपारी आपण खात राहतो विनाकारण कारण नसताना, तशी आपण फॉस्फरिक ऍसिड देत असतो झाडाला, जमिनीला. दुसरं म्हणजे जे फंजिसाइड्स कंपन्यांनी बनवले ते फवारणीसाठी बनवलेले आहे, ते फंजिसाइड सुद्धा जमिनीत टाकण्याचं काम आपण करतो. आणि मग डिल्ट आहे, क्लोरोपायरिफॉस आहे किंवा वाविस्टिन आहे, हे जे कमर्शियल कॅट्रेट नेम्स आहेत ते एवढे प्रचलित आहे जमिनीत टाकण्यासाठी की मला हे कळत नाही की हे बाबा कंपनी सुद्धा सांगत नाही की जमिनीत टाका, कोणी शास्त्रज्ञ सांगत नाही की जमिनीत टाका, कोणी विद्यापीठ सांगत नाही जमिनीत टाका, मग आपण टाकतो कशासाठी. तर याच्यामध्ये आपण एवढं आपलं नुकसान करून घेत असतो की सर्व जैविक जी विविधता आहे जमिनीतली, जे जीवाणू आहेत त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, हे संपूर्ण बॅक्टेरिया आपण हे असे औषधं जमिनीत टाकून ते मारून टाकत असतो. आणि दुसरी आपल्याला यंत्रणा नसते की जे अन्नद्रव्य जे दिलेली आहेत त्याची उपलब्ध करून देणारी जी यंत्रणा आहे ती दुसरी आपल्याकडे उपलब्ध नसते. म्हणून पुन्हा एक ओळ लिहून ठेवा की जमिनीत कोणत्याच प्रकारचं विष टाकायचं नाही. की पॉइंट आहे हा, जमिनीत कोणत्याच प्रकारचं विष टाकायचं नाही. जमिनीत काय टाकायचं असेल इतर, तुम्ही ताक टाका, दही टाका, गोमूत्र टाका, शेणखत टाका, काय तुम्हाला अजून टाकायचं टाका, पण बाजारातून विकत आणून विष टाकायचं नाही. एवढी एक ओळ तुम्ही लिहिली तरी तुम्हाला त्यामध्ये फायदा होतो. दुसरं आपण जे नेहमी चर्चा करतो की अमिनो ऍसिड्स वापरा, ऑर्गॅनिक ऍसिड्स वापरा, असं वापरा, हे प्रॉडक्ट वापरा, ते प्रॉडक्ट वापरा, तर लक्षात घ्या हे जे रायझोबॅक्टेरिया असतात हे सर्व जमिनीमध्ये तयार करण्याचा कार्यक्रम करत असतात. अमिनो ऍसिड्स तयार होतात, शुगर्स तयार होतात, ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात. त्यामुळे विशेष बाहेरून टाकण्याची आपल्याला त्यामध्ये गरज पडत नाही. गरज असेल ते फक्त बॅक्टेरियल कल्चर जे असतील त्याचा मात्र आवर्जून वापर त्याच्यामध्ये करा. कन्सॉर्शिया मार्केटमध्ये मिळतात, बॅक्टेरियल कन्सॉर्शिया, त्याचा आपण आवर्जून त्यामध्ये वापर करा जेणेकरून आपल्याला अधिक चांगला त्यामध्ये मिळेल. नंतर रिस्पिरेशन, ह्या गोष्टी अतिशय छोट्या आहेत परंतु तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत डाळिंबाच्या रेजिस्टन्स मध्ये. नाहीतर मलाही 27 वर्ष मी ऐकतोय की शेतकरी नुसते ते रोग आला की ओरडतात, पुढच्या वर्षी दुसरं वर्ष आला की दुसरंच काहीतरी प्रश्न येतो आणि त्याच्यातून मात्र पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. कंपन्यांचं भलं होते आहे, त्यांचे प्रॉडक्ट विकले जात आहेत, सर्व काही होत आहे, मार्केट चांगलं चालते आहे, परंतु शेतकऱ्याचा जो फायदा व्हायला पाहिजे तो त्यामध्ये होताना दिसत नाहीये. म्हणून औषध हा प्रकार नाही. माझं एक साधं सरळ आहे
की माणसाला जर ताप आला तर डॉक्टर आपल्याला एक गोळी देतात कोणती तरी. ती गोळी घेतल्यानंतर आपला ताप 103 असेल तर तो 99-98 येतो. म्हणजे आपण असं समजतो की माझी गोळी लागू झाली, माझा ताप कमी झाला. तसं आपण जेव्हा रोग येतो तेल्या रोगावर एखादं औषध फवारतो, तेल्या रोग कमी होतो का? नाही होत. याचा अर्थ ती गोळी नाहीये तुमची, ती गोळी परफेक्ट बसलेली नाहीये, काहीतरी वेगळंच आपलं चुकते, हे आपलं एक इंडिकेशन आहे त्याचं. म्हणून दिलेली गोळीना जर उपाय म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळत असतील तर जरूर ती गोळी वापरावी. परंतु गोळी दिल्यानंतर रिझल्ट मिळत नसतील तर त्या गोळ्या खाण्यात काही अर्थ नसतो, हे आपण एक बाब लक्षात घ्या. तसं ह्या सर्व गोष्टी आपल्याला दूर करायच्या असतील तर रिस्पिरेशन म्हणजे श्वसन, आपणही ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही. मनुष्य सुद्धा, मानव सुद्धा किंवा कोणतीच जाती या प्रजाती या विश्वातली ती ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही, काही सोडल्या तर, काही बॅक्टेरिया सोडल्या तर. परंतु इन जनरल आपण जर बघितलं तर वनस्पती आणि मानव हा ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही, श्वसनाशिवाय जिवंत राहू शकत नाही. आपल्या याच्यात मध्ये बाबा लोक बरेचसे सांगतात आपल्याला की दीर्घ श्वास घ्या, भस्त्रिका करा आणि अनुलोम विलोम करा वगैरे सर्व सांगतात आपल्याला. कारण काय, जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात जावा. तसं झाडाला सुद्धा या ऑक्सिजनची फार गरज असते. पण झाडाला 2 प्रकारे ऑक्सिजनची गरज असते, एक तर मुळांद्वारे आणि दुसरी पानांद्वारे. पानांद्वारे ऑक्सिजनची गरज भागवण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, ते परमेश्वर करत असतो. परंतु मुळांद्वारे जो ऑक्सिजन आहे, मुळांना जो ऑक्सिजन आहे ते देण्याचं काम शेतकरी करत असतो. म्हणून शेतकऱ्याने नेहमी आपली जमीन हे नेहमी वापसा कंडिशनवर, तिथे नेहमी वापसा म्हणजे ऑक्सिजन खेळता राहायला पाहिजे. म्हणजे मुळांना आपोआप त्यामधून श्वसन मिळते. आणि वर एक ओळ लिहिली आहे, रिस्पिरेशन इज द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. झाडामधली जी एनर्जी आहे, जी ताकद आहे, ती खरी श्वसनातून येते, खतातून येत नाही, अन्नद्रव्यातून येत नाही. ही खरी श्वसनातून येते. जी जंगलातली झाडं आहेत, ज्यांना कोणी खतं नेऊन टाकत नाही, त्यांना कोणी अमिनो ऍसिड्स मारत नाही, काही नाही मारत, परंतु त्यांचं रेस्पिरेशन चांगलं असल्यामुळे ती झाडं सुद्धा दरवर्षी चांगली फळं देत असतात. सीताफळ बघा आपण, की डोंगरावरची सीताफळ उलट छान असतात आपल्या बागेतल्या सीताफळापेक्षा. त्याचं कारण आहे की त्या पिकांना ऑक्सिजन चांगला मिळत असतो. तर ही एक ओळ लक्षात लिहून घ्या, की पॉइंट, की वापसा कंडिशन आपण लिहिली असेल पहिली ओळ, त्याच्याच याच्या की मुळांचं श्वसन सुद्धा या वापसा कंडिशननी चांगलं होतं. हे ते रायझोबॅक्टेरियनचा झाडाच्या वाढीवर होणारा जो परिणाम आहे, जे आपण म्हणतो नेहमी की अँटीऑक्सिडंट्स तयार झाले पाहिजे, सायटोकायनिन्स तयार झाले पाहिजे, जिब्रेलिन्स तयार झाले पाहिजे, झाडाला उपलब्ध झाले पाहिजे, झाडाची वाढ झाली पाहिजे. नंतर इंडॉल ऍसिटिक ऍसिडचा काय रोल आहे न्यूट्रिएंट अपटेक मध्ये वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण जे बोलतो ते नंतर दुकानदाराकडे जातो, त्याला विचारतो बा एखादा आहे का, त्यांचं तयारच असते, ते आपल्याला ते देतात आणि त्यानुसार आपण त्याचं ते हे चालू असतं. पण लक्षात घ्या, हे जे रायझोबॅक्टेरिया आहेत, जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत, ते सर्व हे काम करत असतात. ते इंडॉल ऍसिटिक ऍसिड सुद्धा तयार करतात, ते सायटोकायनेसिस तयार करतात, ते जिब्रेलिन्स तयार करतात, ते अँटीफंगल ऍक्टिव्हिटी तयार करतात, नायट्रोजिनियस ऍक्टिव्हिटी करतात, सर्व गोष्टी ते करत असतात रायझोबॅक्टेरिया. फक्त रायझोबॅक्टेरिया जमिनीमध्ये कसे राहतील एवढीच एक चिंता आपण केली पाहिजे शेतकरी नात्याने, जेणेकरून आपल्याला बाकीचं सर्व विसरायचं आहे, काही करायची गरज नाही त्याला. फक्त जमीन जिवंत कशी राहील एवढ्याकडे बघा, आणि म्हणून विषाचा वापर जमिनीत करू नका. 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या मित्र डाळिंबामध्ये प्रामुख्याने जे आता या अर्ध्या वर्षाच्या काळामध्ये प्रामुख्याने जाणवलं, की सॉइल हेल्थ म्हणजे जमिनीचं आरोग्य, याचा सर्वात महत्वाची भाग आहे. आणि जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तर झाडांचं आरोग्य तुम्हाला चांगलं मिळणार आहे. म्हणून जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, फोटोसिंथेसिस सांगितलं, रेस्पिरेशन सांगितलं, तो ऍसिड ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन सांगितलं, म्हणजे रायझोस्फिअर कसा मेंटेन करायचा ते सांगितलं, रायझोबॅक्टेरियाचा रोल सांगितला. ह्या सर्व गोष्टी सॉइल हेल्थ म्हणजे जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि इकडे आपण लक्ष दिलं तर मला वाटत नाही तुम्हाला फार काही त्यामध्ये विशेष प्रश्न निर्माण होतील. आणि जे काही थोडेफार प्रश्न निर्माण होतील, असं नाही आहे विश्वामध्ये, प्रश्न हे नेहमी चालूच राहतात आणि त्याचे उत्तरही आपण जाऊ दे ओले.
ऐकत होती आता. हॅलो सर, आवाज बंद झालेला आहे आपला. सुपेश सर. चिटकावलं नाही ते ऐकत ना. मला वाटतंय थोडासा कनेक्शनला प्रॉब्लेम आहे. सर जॉईन होतील एका मिनिटात. सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने आपला आवाज म्यूट करावा. जोगदंड सर. जोगदंड सर. हा बोला ना. सरांना करतोय सर. हा तोपर्यंत सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, आपले काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावेत, किंवा आता कुणाला विचारायचं असलं तर विचारू शकता. आपण सरांना नंतर ते विचारू शकतो. थोड्याच वेळात सर जॉईन होत आहे. बाहेरे सरांचा प्रश्न आहे, निमेटोड साठी उपाय सांगा. नक्कीच आपण सुपे सरांना हा प्रश्न विचारू. निमेटोड कंट्रोल आपण डाळिंबामध्ये कसं करायचं, कारण तो खूप महत्वाचा विषय आहे. इंटरनेट गेलो होतं थोडं, त्यामुळे थोडासा प्रश्न आला. येस सर, येस सर. हा ठीक आहे, पुन्हा सुरू करूया आपण. हो येस सर. हा आता सुरू आहे. ते हे का होत, स्क्रीन शेअर का नाही होत? जोगदार नाही. एक मिनिट. तुम्ही घोषणे काहीतरी केलेलं आहे. हा एक मिनिट सर. सर आता शेअर करा सर. हा ठीक आहे. सॉरी मित्र, थोडासा पुन्हा व्यत्यय आला होता इंटरनेटचा, परंतु पुन्हा आपण हे करूया की ह्याच्या मी काही सायंटिफिक गोष्टी सांगितल्या आपल्याला, विशेषतः शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या सांगितल्या, फोटोसिंथेसिस वगैरे, त्या गोष्टींवर विशेष आपण भर दिला पाहिजे असं मला वाटते. आणि त्यातला एक भाग महत्वाचा जो आहे, सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कॅनॉपी मॅनेजमेंट. तर आपण नवीन झाड जेव्हा लावतो तेव्हा एक खोड पद्धत किंवा बहुखोड पद्धतीने आपण वाढवतो, आणि दोन्ही पद्धती त्या जागी अतिशय चांगल्या आहेत. कोणतीही पद्धत आपण अवलंब करायला हरकत नाही, परंतु ही कोणती पद्धत अवलंब केल्यानंतर हे जे चित्र काढलेलं आहे इथे, या चित्रानुसार आपण याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे की 4 दिशेला 4 फांद्या
आणि नंतर 11 ते 4चं ऊन जे जास्तीत जास्त झाडामध्ये कसं येईल त्या अनुषंगाने सेंटर ओपन असला पाहिजे. आपला मध्यभाग जो आहे तो नेहमी आपला खुला असला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण याचं कॅनोपी मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग आपल्या झाडामध्ये होईल आणि झाडामध्ये प्रतिकार क्षमता येईल. झाड नेहमी खालून मोकळं असलं पाहिजे, जमिनीपासून उंच असलं पाहिजे. कारण जमिनीमध्ये पडणारे जे जीवाणू आहेत, जे काही पानाच्या द्वारे जे जीवाणू पडतात, रोगाचे जीवाणू असतील, आता तेल्या रोग आला असेल तर पानांवर आणि फळांवर आलेला जो तेल्या रोग आहे ती पानं काही दिवसांनी खाली गळणार आहे, ती फळं सुद्धा गळणार आहे आणि त्यातला जो इनॉक्युलम आहे तो नंतर स्प्रेड होतो त्या जमिनीमध्ये. तर जमिनीत स्प्रेड झालेला जो इनॉक्युलम आहे तो पुन्हा झाडापर्यंत येऊ नये या अनुषंगाने आपल्या झाडामधलं आणि जमिनीतलं अंतर हे कमीत कमी 2 फूट असलं पाहिजे. आपण बरेचदा बघा की आपल्या शेतांमध्ये संपूर्ण झाडं जमिनीवर लोळत असतात. अशा पद्धतीचं नियोजन योग्य नाही असं मला वाटते. त्यामध्ये अंतर असलं पाहिजे. ही बाहेरच्या देशातले फळ आहेत की त्याच्यामध्ये बघा कॅनोपी मॅनेजमेंट किती सुंदर आहे. इथे कोणी छाटणी करत नाही किंवा काही नाही करत. आता हे रेजिस्टन्स मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे बहार नियोजन. आपल्याला माहित आहे 3 बहार आपण घेतो, मृग, हस्त आणि आंबिया. आणि तिन्ही बहारामध्ये मार्केटनुसार तिन्ही बहाराचं वेगवेगळं महत्व आहे. परंतु सर्वात चांगला बहार जो आहे तो खरं म्हणजे सर्व जर दृष्टिकोनाचा विचार केला तर तुलनात्मक जेव्हा आपणही विद्यापीठामध्ये काम करत असताना हा तुलनात्मक अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की सर्वात चांगला बहार हा आंबिया बहार आहे, जो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला सुरू करायचा आहे आणि जुलै एंड पर्यंत संपवायचा आहे किंवा 15 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त संपवायचा आहे. त्या पुढे जो बहार आपण लांबवतो त्याच्यामध्ये असंख्य प्रश्न आपल्याला येतात. जसा जसा लेट बहार होत जाईल, फेब्रुवारी पर्यंत बहार धरू शकतो आपण, परंतु फेब्रुवारी पर्यंत लहान बहार धरला तर तो ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जातो हार्वेस्टिंगला. कारण ह्या ज्या नवीन जाती आल्या भगवा किंवा भगवा सुपर, ह्या 200 दिवसाच्या आसपासच्या जाती आहेत. पहिल्या जाती 150 दिवसाच्या होत्या, आताच्या जाती 50 दिवसांनी वाढलेल्या आहेत. त्यामुळे 50 दिवसाचं जे नियोजन आहे हे प्रामुख्यानं करणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपलं पहिलं पाणी हे पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या बसलं पाहिजे, जेणेकरून जुलैमध्ये तो माल येईल किंवा ऑगस्ट जास्तीत जास्त 15 ऑगस्ट पर्यंत येईल. आता जून पासून जेव्हा फळवाढीचं म्हणजे कार्यकाल येतो त्यावेळेस आर्द्रता वातावरणामध्ये बरीचशी निर्माण झाल्यामुळे त्या फळांना चांगला रंग येतो, क्वालिटी चांगली येते. निश्चित पावसाचं वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता त्यामध्ये असते. पण झाडाची जर प्रतिकार क्षमता चांगली ठेवली आपण संपूर्ण सीझन मध्ये तर तोही प्रश्न आपल्याला विशेष येत नाही असं मला सुद्धा जाणवलं त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करत असताना. त्यामुळे ती घाबरण्याची गरज नाही की माझ्या बागेला रोग येईल. जर आपण सुरुवातीपासून नियोजन आपलं ठेवलं विद्यापीठाच्या सांगण्यानुसार तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल. हा जो बहार आहे हा झाडाची झालेली जी झीज आहे ती भरून काढण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब आहे. आणि म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे की बहार नियोजन म्हणजे काय, बहार नियोजन कसं केलं पाहिजे, बहार नियोजन केव्हा सुरू केलं पाहिजे किंवा बहार नियोजन प्रक्रिया केव्हा पूर्ण करायची आहे. आपण माझ्या मते बहार नियोजन प्रक्रिया हे संपूर्ण चालूच राहते वर्षभर. जे आपल्या ज्या गोष्टी करतो तो बहाराचाच एक भाग असतो. परंतु ज्याला आपण बहार म्हणतो म्हणजे नवीन फुलोरा येण्याचा जो कालावधी आहे किंवा जी अवस्था आहे झाडाची त्याच्या आधी करायचं काम म्हणजे बहार नियोजन. आपण आपल्या थोडक्यात आपल्या मराठी भाषेत असं आपण त्याचा अर्थ काढतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बहार नियोजन करत असताना त्यातलं कर्ब आणि नत्र गुणोत्तर म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन CN रेशो, हा CN रेशो मेंटेन करणं किंवा CN रेशोचं गुणोत्तर सांभाळणं ही अतिशय महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. आता त्याच्यामध्ये असं आहे की समजा काडी तयार झाल्यानंतर काडीचं अनालिसिस आपण जर केलं, जसे द्राक्षाच्या काडीचे अनालिसिस होते तसं डाळिंबाचे अनालिसिस होतं. कर्ब त्यातला निघतो, नत्रही निघते. तर कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर आपण बघितलं तर कर्ब जर तुमचा 70% वरती असेल काडीमध्ये आणि नत्र 20-30 टक्क्यापर्यंत असेल तर तुमच्या झाडाला अतिशय सुंदर अशी मादी कळी येईल, भरपूर मादी कळ्या त्या झाडाला येतील. परंतु कर्बाचं प्रमाण जर 50%, नत्राचं प्रमाण 50% तर मादी कळी येईल थोडीफार, परंतु ती कमताकत येईल, बारीक मादी येईल, टपोरी कळी येणार नाही. अजूनही कर्बाचं प्रमाण कमी असेल, नत्राचं प्रमाण जास्त असेल तर मग नुसती नरफुलं येतील किंवा नुसते शूटच येतील. हे अलग अलग व्यवस्था आपल्याला नेहमी दिसतात आपल्या शेतामध्ये. आणि आपण जरी 10-12 वर्षाचे अनुभवी शेतकरी असाल तरी आपण एखाद्या वर्षी आपल्याला प्रश्न पडतो की यावर्षी माझं सर्व नियोजन कसं काय चुकलं आणि यावर्षी नुसते शूटच येऊन राहिले. त्याचं कारण आहे की तुमच्या काडीतलं जे गुणोत्तर आहे ते चुकलेलं आहे.
कारण काय असेल ते नंतर शोधता येईल, परंतु एवढं निश्चित की ते गुणोत्तर आपलं चुकलेलं आहे. म्हणून गुणोत्तर जर सांभाळायचं असेल कर्ब गुणोत्तर तर भार नियोजन हे त्यातलं सर्वात महत्वाची बाब आहे. भार नियोजन करायचं कशासाठी, तर फक्त कर्ब आणि गुणोत्तराचं गुणोत्तर सांभाळण्यासाठी. मग ह्या भार नियोजनामध्ये जेव्हा पहिला भार संपतो आपला, त्याच्यानंतर आपण त्या झाडाला विश्रांती नुसती द्यायची नाहीये, तर विश्रांतीच्या आधी त्याला आपण खत नियोजन करायचं आहे, त्याला पाणी द्यायचं आहे, त्याला हलकी जमीन असेल तर साधारणतः पुढे जाऊन आपण तो हे करणार आहे. परंतु आज जर समजा एक उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की माझी बाग उदाहरणार्थ समजा आपलं समजूया की डिसेंबर मध्ये माझी बाग संपली, मृगबहाराची बाग. तर मी भार नियोजन कसं करणार, 25 डिसेंबरला माझी बाग संपली, उदाहरणार्थ डेट लिहून सांगतो तुम्हाला. तर मी 1 जानेवारीला त्या बागेमध्ये खत आणि पाणी देणार, खतांचा एक डोस देणार, पाणी देणार. खतांचा डोस देत असताना मी रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं दोन्ही खतं त्यामध्ये देणार. सेंद्रिय खतं कमीत कमी 20 किलो, जास्तीत जास्त 40-50 किलो पर्यंत मोठं झाड असेल तर, आणि रासायनिक खतं जी आहे ती एकाच अडीच या प्रमाणात मी देणार. ही खतं देताना मी सोल्युबल फर्टिलायझर देणार नाही, तर जमिनीमध्ये पोली घेऊन, त्याला आपण काय खोदून म्हणतो, खड्डा खोदून म्हणा किंवा नाली खोदून त्याच्यामध्ये मी हे खतं देणार 6 इंच खाली, आणि नंतर ती जमीन बुजून त्याला पाणी देणार, त्याच्यावरती माती टाकून पाणी देणार. हे पाणी मी सलग 30-40 दिवस पाणी सलग देत राहणार. म्हणजे दिलेली जी खतं आहेत ही झाडाला उपलब्ध होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी मी कमीत कमी 1 महिना जमिनीच्या मजदुरानुसार, हलकी जमीन असेल तर कमीत कमी 1 महिना, भारी जमीन असेल तर अजूनही जास्त, तर असं मी त्याला नियमित पाणी देत राहणार. आणि हे पाणी दिल्यानंतर मग मी बागेला विश्रांती देणार. विश्रांती कशासाठी आहे, तर झाडानं जे अन्न ग्रहण केलेलं आहे या 30, 40, 50, 60 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर होऊन त्याचं कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बग्रहण होणं काडीमध्ये, त्याच्यासाठी विश्रांती. घाई घिसाडपणा चालत नाही झाडामध्ये, निसर्गासोबत आपल्याला चालायचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं की निसर्ग जसं जसं सांगेल तसं तसं आपल्याला चालायचं आहे. अशी जादूची काडी नाही की काडी फिरवली की गर्भधारणा झाली. माणसामध्ये पण नाहीये अजून, एवढा मानव पुढे, शास्त्र पुढे गेलाय आपलं, तरी तसं अजून झालं नाही की जादूची काडी फिरवली की गर्भधारणा होते आपल्या मानवामध्ये. असंही होत नाही, प्राण्यामध्ये होत नाही. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळ आणि काळ ते यावा लागतो. तसंच डाळिंबामध्ये आहे की गर्भधारणा होण्यासाठी ह्या सर्व ज्या आवश्यक बाबी आहे, कार्बोहायड्रेट्सच्या किंवा नायट्रोजनच्या, ह्या काडीमध्ये असणं गरजेचं आहे, तेव्हा गर्भधारणा त्यामध्ये होईल. फ्रूटबर्ड डिफरन्शिएशन म्हणतात त्याला. फ्रूटबर्ड डिफरन्शिएशन हे कंजिनियल कंडिशन असेल तरच गर्भधारणा होते, नाही तर गर्भधारणा होतच नाही त्या काडीमध्ये. तर म्हणून आपण सर्वांनी याच्यावर विशेष जोर दिला पाहिजे की ही खताचा डोस देणे, त्याला पाणी देणे, त्यानंतर त्या झाडाला विश्रांती देणे. हे जर केलं आपण तर काही काळाने तुम्हाला असं लक्षात येईल की 20%, 25% अशी पानगळ हळूहळू होताना आपल्याला दिसते. तर ही पानगळ 30-35% झाली की आपण नवीन बहार सुरू करायला हरकत नाही, तो सुरू केला पाहिजे आपण. ही पानगळ जर आपण 100% होऊ दिली, नैसर्गिक पानगळ जर 100% होऊ दिली, तर आपल्या काडीमध्ये जी गर्भधारणा झाली आहे तो सुद्धा घड जिरून जाणार आहे. द्राक्षावाले शेतकऱ्यांनी हे माहित आहे की ते घड जिरणे म्हणजे जे फ्रूटबर्ड डिफरन्शिएशन गर्भधारणा झालेली आहे तो गर्भ विरून जातो, म्हणजे तो थोडक्यात मरून जातो आत, आणि त्यातून फूल बाहेर येत नाही. तर म्हणून नैसर्गिक पानगळ सुद्धा जास्तीत जास्त 30-35% झाल्यावर आपल्याला बहार सुरू करायचा आहे. मग आपल्याला असं म्हणून चालणार नाही की मला सध्या थोडं थांबायचं आहे 15 दिवस, मग मी बहार धरेल म्हणजे मला मार्केट भेटेल. नाही, त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा बहार सुरू करा. विश्रांतीचा पिरियड आहे ना, तो त्या अनुषंगाने सुरू करायला पाहिजे. पण एकदा विश्रांती झाली की पुढची कामं मग झाड म्हणेल त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे, तर आपल्याला त्यामध्ये फायदा मिळतो. नंतर मग नवीन बहार सुरू करण्याच्या आधी 15-20 दिवस चांगली चाळणी करून, मुळांच्या खाली चाळणी करून, मुळांची छाटणी करून, झाडाची गरज असल्यास हलकी छाटणी करून, अदरवाईज त्याची आवश्यकता नाही, ही करून आपण झाड नवीन आपलं सुरू केलं पाहिजे. हा जो काळ आहे सर्व, याला आपण म्हणतो बहार नियोजन. आणि हे जर आपण प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने केलं तर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला, विशेषतः फळ फुगवणीचा किंवा झाडाच्या प्रतिकार क्षमतेचा, हा कोणताच प्रश्न त्याच्यामध्ये राहत नाही. पण आता याच्यात खतं कोणती द्यायची आहे, हा एक प्रश्न याच्यामध्ये अनुत्तरित राहिला, तो आपण पुढे बघणार. ही मुळांची छाटणी आहे.
पूर्वी आपण आडवी उभी नांगरट करत असत. आपले आजोबा किंवा ती जी जनरेशन होती आपली, त्या वडीलधारी मंडळी आपली जी होती, ती फळबाग लावल्यानंतर आडवी उभी नांगरट करत असत. आणि या आडव्या उभी नांगरटीमध्ये मुळांची छाटणी आपोआप होत असे. परंतु आज ड्रीप सिस्टीम लावल्यामुळे आपण ती नांगरट करत नाही त्याच्यामध्ये, आणि म्हणून आपल्याला मुळांच्या छाटणीची गरज भासत असते त्याच्यामध्ये. हे अशा पद्धतीने छाटणी आपण केली पाहिजे की झाड जास्तीत जास्त मोकळं केलं पाहिजे. आणि झाडाची अपायकल डॉमिनन्स स्टॉप करण्यासाठी फक्त शेंड्याची छाटणी एवढीच आपण केली पाहिजे. याच्यामध्ये आम्ही प्रयोगही सुद्धा घेतलेले आहेत बरेचसे. हे प्रयोग आहेत की जास्तीत जास्त 20 सेंटीमीटर काडी जर आपण मारली आपण वरची, तर मादी कळीचं प्रमाण आम्हाला सुप्तावस्थेत झाल्यानंतर जास्त मिळालं. आणि टपोरी कळी आपल्याला मिळाली. हे जे फोटो आहेत हे आमच्या प्रयोगातले सर्व फोटो आहेत की टपोरी कळी आपल्याला त्यातून मिळालेली आहे. फक्त 20 सेंटीमीटर मारले. 20 सेंटीमीटरच्या जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं आपल्या लक्षात येईल की ते होत असताना आपल्या झाडाचा जो म्हणजे मादी कळी नेण्याचा प्रकार आहे तो मात्र थोडासा हॅम्पर होतो आणि त्याचा जसं पाहिजे अपेक्षित रिझल्ट आपल्याला ते मिळत नाही. म्हणून हलकी छाटणी एवढंच एक लक्षात आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे. हलकी छाटणी केली तर त्याचा फायदा आपल्याला मिळतो. ही अशा पद्धतीची छाटणी, हलकी छाटणी आपण केली पाहिजे. हा आमचा इंडो इस्रायल वर्क प्लॅन जो राहुरीला माझा प्रकल्प होता, त्याचा प्रकल्प समन्वयक मीच होतो. त्या प्रकल्पामध्ये मी हा 3-4 वर्ष आम्ही हे काम केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा फोटो विद्यापीठाचा राहुरीच्या प्रक्षेत्रावरचा फोटो आहे आमच्या कार्यालयाचा. आणि त्याच्यामध्ये जमीन जर बघितली आपण तर संपूर्ण पांढरी जमीन दिसते. 22% चुनखड असलेली ही जमीन होती की ज्याच्या जमिनीमध्ये भारतामध्ये कोणीच सांगणार नाही की डाळिंब लावा म्हणून. परंतु आम्हाला दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही लावली. आणि वाईटातून काय चांगलं करता येईल तो प्रयत्न आम्ही केला त्याच्यामध्ये. आणि एवढा सक्सेसफुल प्रयोग झाला आहे की आपण जे नेहमी म्हणतो की अशी जमीन आहे तर डाळिंब होणार नाही, तशी जमीन आहे तर डाळिंब होणार नाही. माझ्यामध्ये जमीन कोणती असली तरी डाळिंब आपल्याला करता येते. फक्त त्याचं नियोजन मात्र त्या जमिनीनुसार बदलत राहते. जशी जमीन तसं नियोजन. हलकी जमीन असेल नियोजन वेगळं, मध्यम जमीन असेल जमीन वेगळं, जमिनीमधले प्रश्न असतील, कॅल्शियम कार्बोनेट असेल, सोडियम आयन्स असतील तर जमिनीचं त्या झाडाचं नियोजन वेगळं. असं प्रत्येकाचं नियोजन वेगळं आहे. परंतु प्रत्येक जमिनीत आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं करता येते असं माझं मत आहे. कारण 22% चुनखडमध्ये हे 16 महिन्याचा फोटो आहे. हा 16 महिन्याचं झाड आहे. याचा आपण बघू शकता याची कॅनॉपी किती स्ट्रॉंग आहे. आणि हे एकच झाड नाही, ते संपूर्ण बाग तुम्हाला तशी दिसते. आणि याचं कारण मुख्य सर्वात यातलं मर्म जर बघितलं आपण तर यातला मर्म आहे याचं पाणी नियोजन. म्हणजे चुनखड किती असो जमिनीमध्ये, चुनखडीनुसार जर पाणी नियोजन केलं तर चुनखड आपल्याला त्रासदायक होत नाही. चुनखड ही निसर्गाची देण आहे असं मी तरी समजतो. जे काही आहे ते निसर्गाची देण आहे. मानवाजवळ काय आहे, आला आणि गेला. परंतु जे काही आहे ते सर्व निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे त्या निसर्गानं दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीनुसार त्याचा अभ्यास करून जर आपण त्याच्यावरती संस्कार करत गेलो तर निश्चित प्रत्येक वाईट गोष्टीतून चांगली गोष्ट येते. याच्यावर मी अतिशय ठाम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मला असं म्हणजे मला तरी वैयक्तिक गॅरंटी झाली आहे की आपण कोणत्याही जमिनीत चांगलं डाळिंब घेऊ शकतो. फक्त नियोजन मात्र बदलते, त्यातल्या संस्कार बदलतात, त्यातल्या गोष्टी बदलतात आणि त्यानुसार आपण करू शकतो. कच्छमध्ये मी एक एक्सपेरिमेंट घेतलाय. कच्छमध्ये भुजच्या जवळ एक शेतकरी आहे, त्यांच्याकडे मी एक प्रयोग घेतला होता की कच्छमध्ये 9.5 pH असलेली जमीन आहे आणि इसी पण आहे त्या जमिनीचा. आणि शेतकरी महाराष्ट्रातले खतं देत होता, महाराष्ट्रातलाच फॉर्म्युला तिकडे कच्छमध्ये वापरत होता. 4 वर्ष त्याला रिझल्ट मिळाले नाही. नंतर तो माझ्याकडे आला. नंतर मी ते सर्व त्याचं अनालिसिस वगैरे करून आम्ही त्यांना मदत केली आणि एवढं एक्सलंट प्रोडक्शन त्यांना मिळालं त्या कच्छमध्ये की महाराष्ट्राच्या तोडीस तोड प्रोडक्शन मिळालं. कारण जमीन काय आहे त्या जमिनीनुसार मग आपल्याला संस्कार त्यामध्ये करावं लागतात. असं नाही माझा शेजारी युरिया टाकायचा असेल तर मी युरिया टाकला पाहिजे, कारण माझी जमीन वेगळी आहे, त्याची कदाचित वेगळी असेल. म्हणून प्रत्येकानं माती परीक्षण करून घेऊन त्यानुसार चाललं पाहिजे. पण हा फोटो दाखवण्याचा उद्देश असा आहे की अशा नळ्या जर बघितल्या आपण ड्रिपरच्या 2 इनलाईन नळ्या याला लावलेल्या आहेत आणि दोन्ही नळ्या जर बघितल्या आपण तर झाडाच्या एकंदरीत 4 फुटावर त्या नळ्या आहेत. म्हणजे झाडाचं जे कॅनॉपी आहे 12 वाजताची सावली पडते त्याच्या बाहेर त्या नळ्या आपण लावलेल्या आहेत. हे एकदम बाहेर लावलेल्या नाही आहेत. सुरुवातीला जे 16 महिन्याआधी झाड लावलं होतं तर त्या नळ्या एकदम बाजूला होत्या, म्हणजे एकदम झाडाच्या आसपास होत्या. नंतर हळूहळू झाड जसं वाढत गेलं तसं नळ्या आम्ही लांब लांब करत गेलो त्या नळ्यात.
आणि 16 महिन्यानंतर आपण बघताय की खोडामधलं आणि नळीमधलं अंतर आहे 4 फुटाचं. आता आपण बरेचदा असं म्हणूया किंवा माझ्याकडे जे शेतकरी किंवा अधिकारी येत होते, संपूर्ण भारतातले मोठे मोठे अधिकारी त्या प्लॉटला येऊन गेले, इस्रायलची लोक त्या प्लॉटला येऊन गेले, दिल्लीवरून एम्बसीचे, इस्रायल एम्बसी किंवा इंडियन एम्बसीचे अधिकारी तिथे येऊन गेले, IS कॅडरचे अधिकारी सुद्धा येऊन गेले. ते सर्व मला हा एकच प्रश्न विचारायचा आहे, कदाचित तो आपल्या डोक्यात आला असेल हे चित्र पाहत असताना, की झाड कुठे राहिलं तुम्ही पाणी कुठे देताय, हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायचा. तर मी त्यांना मुळं उकरून दाखवायचो की आपण पाणी कशाला देतो, तर फक्त मुळांना देतो, झाडाला देत नाही, खोडाला पाणी देत नाही आपण, किंवा झाडालाही देत नाही, आपण पाणी देतो मुळांना. जर तुमची मुळं इथे असतील बाहेर, तर मग खोडाजवळ पाणी कशासाठी द्यायचं. म्हणून मुळं तुम्ही वाढवत असताना अशा पद्धतीने मुळं वाढवली पाहिजे, जे मी या फोटोमध्ये दाखवत आहे. याच्यात डबल फायदा असा आहे की तुम्ही दिलेल्या प्रत्येक पाण्याचं बाष्पीभवन होते, म्हणून वापसा वारंवार त्या शेतामध्ये येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची उन्हामध्ये ती लॅटरल असल्यामुळे तुमची संपूर्ण मुळं उन्हामध्ये तयार होतात, आणि त्या उष्णतेमुळे मुळांचं जे कार्य आहे ते पण फार झपाट्यानं वाढताना आपल्याला दिसते. मुळांची संख्या वाढते, मुळांचं कार्यक्षमता वाढते, त्या मुळांची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढते. ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये अभ्यासलेल्या आहेत. आणि करायचं एवढंच आहे की आपल्या सिंगल लॅटरलच्या ऐवजी आपण नेहमी डबल लॅटरल वापरली पाहिजे, आणि ती लॅटरल जसं जसं झाड वाढेल तसं तसंच लांब 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 करत न्यायचे. 2-2, 3-3 महिन्यांनी ते पायाने ढकलत राहायची पुढे, म्हणजे आपोआप बाकीचं निसर्ग काम करतो त्यामध्ये. हा त्यातलाच भाग पाणी व्यवस्थापन मी बरंचसं तुम्हाला आता सांगून गेलो. परंतु सध्यातली चुकीची जी पद्धत आहे ती अशी आहे आपली की सिंगल लॅटरल आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 ड्रिपर त्याच्यामध्ये लावतो. हे दोन्ही ड्रिपर सावलीमध्ये असतात, त्यामुळे दिलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवन होत नाही आणि ते पाणी तिथेच साठून राहते. तिसऱ्या दिवशी अजून पाणी देतो आपण त्याच्यामध्ये, अजून तिसऱ्या दिवशी पाणी देतो, आणि मग आपल्याला कळत नाही एका दिवशी की हे आपण पाण्यामध्ये डाळिंब लावलाय की डाळिंबामध्ये, म्हणजे डाळिंबाला पाणी देतोय, असा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो. म्हणून सिंगल लॅटरल असेल तर त्याचा आपण परिणाम जर बघितला, तर त्याचा ओलावा जर बघितला, हा इथे दिसतोय आपल्याला की याच्यामध्ये तुमचं खोडही बाधित होते, पक्की मुळं बाधित होतात आणि सडण्याची प्रक्रिया होते. खोड सुद्धा रूट रॉट किंवा स्टेम रॉट त्याला येतो, कॉलर रॉट म्हणतात त्याला म्हणतात. हळद्या रंगाचं तुमचं खोड तयार होते किंवा तुमच्या खोडाजवळ नेमॅटोड्स तयार होतात. ऍक्च्युअली तुमच्या खोडाजवळ नेमॅटोड होण्याचा काहीच संबंध नाहीये. खोडाजवळ नेमॅटोड होत असेल तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चुकतायत त्याच्यामध्ये. ही आपली एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझं पाणी नियोजन अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललंय, म्हणूनच खोडाजवळ नेमॅटोड तयार झालाय, आणि त्या अनुषंगाने आपण त्याचं नियोजन बदललं पाहिजे. करायचं काय, फक्त ते ड्रिपर उपसायचे, बाहेर लावायचे. खर्च काही नाही, मेहनत थोडीशी आहे की ते ड्रिपर उपसायचे, त्याला लॉक करायचं आणि बाहेर 2 ड्रिप लावायचे आणि त्याला ड्रिपर लावायचे. होणार काय नाही की हा जो ओलावा आहे हा तुमच्या खोडाच्या लांब जाणार आहे, त्यामुळे खोडाचा नेमॅटोड, खोड कॉलर रॉटचा प्रश्न, रूट रॉटचा प्रश्न म्हणजे पक्की मुळं सडण्याचा प्रश्न, हे सर्व प्रश्न तुमचे फुकटमध्ये सुटणार आहे. त्याला कोणी औषधाची गरज नाही. आता जिथे तुम्ही पाणी देणार आहे इथे प्रश्न निर्माण होणारच आहे. इथे नेमॅटोड निर्माण होणार, इथे रूट रॉट म्हणजे मुळांची सडण होण्याची जी प्रक्रिया ती होणार, ती होतच राहणार, तो निसर्ग आहे. परंतु ही संपूर्ण सूर्यप्रकाशात असल्यामुळे इथे वारंवार वापसा राहणार आहे, म्हणून तुमची मुळं सुद्धा सडणार नाही, तुमचं पाणी आपला नेमॅटोड सुद्धा तिथे होणार नाही. म्हणून कृपया कमीत कमी ऍटलिस्ट एवढं तरी केलं पाहिजे की ते ड्रिपर झाडाच्या बाहेर आपण लावले पाहिजे. पण हे लावत असताना एकदम उपसून लावायचे नाही, हे हळूहळू आपल्याला लांब करायचे असतात. म्हणून सिंगल लॅटरल पेक्षा डबल लॅटरल आपल्याला केलेली कधी चांगली असते. ते मूव्ह करणं म्हणजे हलवणं अतिशय सोपं जाते. प्रत्येक वेळेस ड्रिपर काढून त्याला सील करून दुसरं ड्रिपर लावणं 3-3, 4-4 महिन्याने ते योग्य होत नाही. ते म्हणजे त्याला सांगतानाही मला ते योग्य वाटत नाही. परंतु त्यापेक्षा एक सिंगल लॅटरल जर ऐवजी आपण जर डबल लॅटरल वापरली तर त्या लॅटरल लांब करणं फार सोपे जातात. ऑनलाईन ड्रिपर पेक्षा इनलाईन ड्रिपरचे पुन्हा अजून रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात, की मुळांची संख्या जी आहे ती इनलाईन ड्रिपर्स मध्ये आपल्याला जास्त मिळते ऑनलाईन ड्रिपर पेक्षा. म्हणून नवीन बाग एखादा शेतकरी माझा मित्र करत असेल तर त्यांनी आवर्जून सिंगल लॅटरल पेक्षा डबल लॅटरल वापरली पाहिजे. हे पुन्हा तेच पिक्चर आणलं मी की लॅटरल दाखवण्यासाठी किती अंतरावरती लॅटरल आहे, याविषयी आपण आता बोललेलो आहे ऑलरेडी. आता त्याची मुळं बघा तुम्ही, की आपण ज्या तंतुमय मुळांना, जे सूक्ष्म मूळ असतात, जे नवीन मूळ असते, पांढरी मुळी ज्याला मोगम भाषेत आपण बोलतो, तर ही जी तंतुमय मुळं आहेत या मुळांना आपण पाणी देत असतो. आणि या लॅटरल खाली आपण बघा की किती तंतुमय मुळं आहेत.
आणि 2 झाडाची मुळं एकमेकात मिसळलेली होती. हे केवळ फक्त इनलाईन ड्रिपर्समुळे. हे ऑनलाईन ड्रिपर असते तर ही मुळं एकमेकात भिडली नसते. परंतु इनलाईन असल्यामुळे हे सर्व मुळं एकमेकात, या झाडाची त्या झाडात, त्या झाडाची या झाडात, एवढं ते रायझोस्पियर डेव्हलप झालेला होता. आता एवढं जर सैन्य असेल आपल्याकडे तर आपल्याला कोणत्याच युद्धात घाबरण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मूळ सैन्य झाडाचं काय असेल तर मुळं असतं, आणि मूळ स्ट्रॉंग असेल, मूळ कार्यक्षम असेल तर तुमचं झाड 100% कार्यक्षम आहे. म्हणून पाणी नियोजन मी सांगतोय आपल्याला या पद्धतीने करा. मी म्हणजे विद्यापीठ सांगते, मी त्यातला एक भाग आहे. हे विद्यापीठातले प्रयोग आहेत ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे मी सांगतो म्हणजे विद्यापीठ सांगतोय असं समजा. तर आम्ही जे प्रयोग घेतले विद्यापीठामध्ये त्याचे हे सर्व निष्कर्ष आहेत. आज तो ब्लॉक आहे मोठा, अतिशय बघण्यासारखा ब्लॉक होता की एखाद्या सरकारी क्षेत्रावरती इतका सुंदर ब्लॉक म्हणजे प्रत्येकाने अप्रिशिएट करायचं. आमचे कुलगुरू महोदय असतात की इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी बरीचशी व्हिजिट दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी त्याला व्हिजिट दिलेली आहे आणि अप्रिशिएट केलेलं आहे. लेटरमध्ये व्हिजिट रेकॉर्डमध्ये त्यांची नोंदही आहे, त्यांनी लिहून ठेवलेली आहे. तर फार सुंदर प्रयोग घेऊन आम्ही हा केला होता आणि हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मला आज आनंद होतो तुमच्याकडे येताना, शेतकऱ्यांकडे, बऱ्याच शेतकऱ्यांकडे डबल लेटर जेव्हा मी बघतो तेव्हा मला फार आनंद होतो की अरे आपलं कुठे ना कुठेतरी काही ना काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आपली माहिती, आणि म्हणून लोक डबल लेटर लावतायत त्याच्यामध्ये. तर मला फार आनंद होतो ते गोष्ट बघून, कारण त्याचा फायदा फार आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे डाळिंब खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा बेसुमार खत टाकणे म्हणजे खत व्यवस्थापन नाही, तर संतुलित खत व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. गरजेनुसार खतांचं व्यवस्थापन, कारण खत एका लिमिट पर्यंतच काम करतात. खत लिमिटच्या जास्त जर देत गेलो आपण तर त्याच्यामध्ये विपरीत परिणाम आपल्याला दिसतात. एक मी तुम्हाला ग्राफ दाखवतो, माझ्या स्लाइड मध्ये आहे तो, हा, की एका दर्जेदार उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल आणि आपण खत, त्या कुंडीमधला प्रयोग आहे हा, खतांची मात्रा वाढवत वाढवत आपण देतच राहिलो खत, तर एक इष्टतम श्रेणी येते, एक ऑप्टिमम लेव्हल येते. त्या लेव्हल पर्यंत आपल्याला उत्पादकता चांगली मिळते, उत्पादन चांगलं मिळते. पण त्याही पुढे आपण खतांची मात्रा वाढवतच राहिलो तर उत्पादनामध्ये घट येते, मोठ्या प्रमाणात घट येते. म्हणून खत जास्त देणं म्हणजे खत व्यवस्थापन करणे असा जर आपला समज असेल तर मोठा गैरसमज आहे. संतुलित खत व्यवस्थापन, काय लागते तेवढंच द्यायचं, जास्त द्यायचं नाही. म्हणजे मेडिसिन मध्ये डॉक्टर जेवढं लागतं तेवढंच देतात आपल्याला, भरमसाठ गोळ्या देत नाही किंवा तुम्ही 2 वर्ष आता आजारीच पडू नका म्हणून एवढ्या 50 गोळ्या घेऊनच टाका आता, असं काही नियोजन आपल्या मानवामध्ये नसते. तसंच नियोजन आहे की झाडाला त्या सीझन मध्ये जी लागणारी खतं आहेत तेवढीच आपल्याला द्यायची, त्याच्या पलीकडे आपल्याला द्यायची नाही. याला आपण खत नियोजन म्हणतो. म्हणून हा मनातला गैरसमज काढा की गोण्या आणि सोल्युबल फर्टिलायझरच्या गोण्या एवढ्या फेमस झाल्या आहेत की आपल्यामुळे बरेच लोक वर आली आहे, कारखानदार म्हणा किंवा सर्व म्हणा. आपल्या कृपे, आपली शेतकऱ्यांची कृपा आहे त्यांच्यावरती की ते फार मोठे झाले. परंतु आपण किती मोठे होतो आहेत हा एक थोडासा त्यामधला विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण आपलं नुकसान होत आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्या शेतीचं फार मोठं नुकसान होत आहे. आपल्या शेत जिवंत राहिलं पाहिजे, जमीन जिवंत राहिली पाहिजे. त्या अनुषंगानं खत व्यवस्थापन हे अतिशय संतुलित स्वरूपात करा. आता संतुलित स्वरूपात करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो माती परीक्षण. मी जिथे जिथे जातो माझा पहिला प्रश्न असतो की तुमचा रिपोर्ट दाखवा. तेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न, चेहऱ्यावरती मोठा प्रश्नचिन्ह असते की आपण रिपोर्ट तर केला होता 3-4 वर्षापूर्वी, पण तो कुठे ठेवलाय. मग तो मुलाला म्हणतो त्या लाल फाईल मध्ये, त्या कपाटामध्ये असेल, कुठेतरी असेल, त्या ड्रॉवर मध्ये असेल, असं काहीतरी ते मुलांना सांगतात. थोडक्यात म्हणजे तो रिपोर्ट त्या शेतकऱ्यांनी सुद्धा वाचलेला नसतो. त्याने तो रिपोर्ट कोण्या अधिकाऱ्यालाही दाखवलेला नसतो, कोण्या तज्ञालाही दाखवलेला नसतो. तो रिपोर्ट फक्त सबसिडी कुठेतरी लागतो एखाद्या ठिकाणी म्हणून तो रिपोर्ट काढलेला असतो आणि त्यातून रिझल्ट मिळणार नाही शेतकरी बंधूंनो. महत्वाचं आहे की चांगल्या ठिकाणी माती परीक्षण करून घ्या. चांगलं माती परीक्षण झाल्यानंतर, चांगला रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट 1 नाही 10 ठिकाणी दाखवा. आपल्याला काय दाखवायचंच आहे नुसते, त्याचं अनुमान घ्यायचं आहे आपल्याला. तज्ञांना दाखवा, मी पण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो जर माझ्यापर्यंत तुमचा रिपोर्ट पोहोचला तर. आणि त्या माती परीक्षणाच्या रिपोर्ट नुसार मग खत व्यवस्थापन करा. म्हणजे मी तुम्हाला हमखास ठोकपणे सांगतो की आज जर तुम्ही 100 रुपये खतासाठी खर्च करत असाल तर तुमचा खर्च फक्त 40 रुपये होईल. 60 रुपये तुमचे तिथे वाचणार आहे फक्त रिपोर्टच्या
नुसार माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं आपण तर तुमचे 60 रुपये 60% सेव्हिंग होणार आहे तुमचं. आणि मग रेट 10 रुपयांनी कमी मिळाला तरी तुम्हाला परवडणार आहे थोडं ओव्हरऑल इकॉनॉमिक्स मध्ये. म्हणून माती परीक्षणाचा अहवाल म्हणजे रिपोर्ट तयार करा, म्हणजे करून घ्या, माती परीक्षण करून घ्या, सोबत पाणी परीक्षणही करा. जे विशेष करून तुम्ही पाणी फवारता ते पाणी वेगळं परीक्षण करून घ्या. जे पाणी तुम्ही देताय ठिबकच्या माध्यमातून त्या पाण्याचं वेगळं परीक्षण करून घ्या आणि ते सुद्धा तज्ज्ञांना दाखवा. आणि त्याच्यानंतर मग सेंद्रिय पदार्थ, रासायनिक पदार्थ किंवा जैविक पदार्थ हे तिन्ही पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत. आपल्याला नुसती रासायनिक शेती करायची नाही, नुसती जैविकही करायची नाही, नुसती सेंद्रिय पण करायची नाही. आपल्याला संतुलित शेती करायची, इंटिग्रेटेड करायची, एकात्मिक शेती आपल्याला करायची आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी आपल्याला इक्वली फार महत्वाच्या आहेत. म्हणून ह्या तिन्हीचा वापर हा केव्हा सांगता येईल, हा माती परीक्षणानुसार. काही शेतकरी बरेचदा फोटो पाठवतात आणि म्हणतात साहेब याला कोणतं खतं देऊ. आता आम्ही पण आपल्या कुटुंबातला एक सदस्य असल्यासारखे आहोत. आम्ही काही वरून फार मोठं काही घेऊन आलो नाही की आम्हाला एकदम झाड बघितलं की लक्षात येईल की याच्यात किती खतं दिली पाहिजे वगैरे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला विचारतो ब्लड तर चेक करून या पहिले, मग सांगतो मलेरिया झालाय की काय झालंय तुम्हाला, फ्लू झालेला आहे. हे आजचं सायन्स आहे, करंट सायन्स. म्हणून प्रत्येकाने माती परीक्षण रिपोर्ट तयार करा, तो रिपोर्ट घेऊन या. आवर्जून तुम्हाला त्याच्यावरती चांगलं मार्गदर्शन विद्यापीठात तरी सर्वच केंद्रांमध्ये होईल याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आणि मी सुद्धा विद्यापीठाचा भाग असल्यामुळे मी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मदत करेन, परंतु तुम्ही आवर्जून हे परीक्षण करा. अन्नद्रव्यांची गरजेपेक्षा जास्त जर गरज म्हणजे जास्त जर आपण मात्रा दिली तर त्याचे विपरीत परिणाम कसे होतात ते आपण एका स्लाइड मधून बघितलं की उत्पादकताही घटते पुढे जाऊन, पुन्हा रोगाचं प्रमाण वाढते. आज बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. लोक म्हणतात डांबरे आला, तो कंट्रोल होत नाही साहेब, हे मारलं ते मारलं. मला तर बरेचदा प्रश्न पडतो की दुकानात काही राहिलंच नाही, असे इतकं शेतकरी काही फवारतात त्याच्यामध्ये, पण मग रोग का नाही कंट्रोल झाला? तर कारण हेच आहे की कुठेतरी चुकतोय आपण, आणि ती चूक काय आहे तर झाडाची प्रतिकार क्षमता. तर म्हणून प्रतिकार क्षमता ही नुसती एका गोष्टीने येत नाही की एक गोळी दिली की प्रतिकार क्षमता येते. प्रतिकार क्षमता इंटरनेटचा प्रॉब्लेम राहिला मधून. हा सर, पुन्हा एकदा शेअर करा सर प्लीज. ठीक आहे, नाही आलं, झालं सुरू? नाही, शेअर नाही झालं सर. शेअर नाही झालं का? हा, झालं शेअर? येस सर. तर म्हणून जास्त खतं वापरू नका, ही एक या माध्यमातून एक छोटीशी विनंती आपल्याला. आता वाढीनुसार खतांची गरज असते की शाखीय वाढ आहे, कळी अवस्था आहे, फळ अवस्था आहे आणि पक्वता अवस्था. डाळिंबाच्या प्रामुख्याने 4 अवस्था आपण म्हणतो. आणि 5वी अवस्था एक येते की बहार नियोजन, म्हणजे सुप्तावस्था, झाडातली सुप्तावस्था, ती 5वी अवस्था आहे. ती याच्यामध्ये आपण ती वाढीची अवस्था नसल्यामुळे मी याच्यात दिलेली नाहीये, पण ती एक अवस्था एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की त्यावेळेस आपल्याला खतं लागतात. तर ह्या 4 वाढीच्या अवस्था ज्या आहेत त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण ही अन्नद्रव्य दिली पाहिजे. नत्र, स्फुरद, कॅल्शियम पहिल्या सुरुवातीला, कळी अवस्थेमध्ये स्फुरद, फळ अवस्थेमध्ये स्फुरद आणि पालाश, आणि पक्वते अवस्थेमध्ये नत्र, पालाश, स्फुरद आणि बोरान. एक लक्षात घ्या की नत्र जो आहे हा आपल्याला थ्रूआउट द सीझन म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये नत्राची गरज असते. त्यामुळे नत्र हा कमी प्रमाणात लागतो, परंतु लागतोच. त्यामुळे आपल्या जमिनीचं परीक्षण केल्यानंतर मग आपण बघणार आहे की याच्यामध्ये नत्राची उपलब्धता कशी आहे, आणि ती जर चांगली उपलब्ध असेल तर मग आपण याच्यातलं नत्र कमी करू. पण उपलब्ध नसेल तर कळी अवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला नत्र द्यावं लागेल, फळ अवस्था जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा नत्र द्यावं लागेल. याच्यासाठी तो रिपोर्ट फार महत्वाचा असतो. आता ही खतं द्यायची कधी, तर ही स्टेजेस आपण बघितले की बहार धरताना, फुलकळी, फळ धरणं, फळ वाढीच्या काळात, फळ पक्वतेच्या काळात, कधी द्यायची, अधिक पीक उत्पादनासाठी खतांचा वापर. नरेंद्र दहाट कोण आहे, म्यूट करा कृपया.
अधिक पीक उत्पादनासाठी खतांचा वापर, ही जी सर्व खतं आहेत, सेंद्रिय खत आहे, जैविक खत आहे, रासायनिक खत आहे, हे आपण थोडं जर झाडाजवळ जाऊन प्रश्न विचारले ना तर आपल्याला आपली उत्तरं मिळतात. माझं तरी 27 वर्षाचा आहे डाळिंबातला अनुभव हा सांगतो की झाडाजवळ गेल्यानंतर झाडच सांगते की माझ्यामध्ये मॅग्नेशियमची कमी आहे, माझ्यामध्ये मॅग्नेशियमची कमी आहे. असं प्रश्न जर विचारला की हे असं का झालं, हे का, किती झालं, कुठे झालं, कधी झालं, कोणतं झालं, कसे झालं, असे जर असंख्य प्रश्न आपण विचारत गेलो तर झाडच याचे आपल्याला उत्तर देतो. तसंच खत नियोजनामध्ये की का करायचं खत नियोजन, किती करायचं, कधी करायचं, कसं करायचं, कोणतं करायचं, कोणती खतं द्यायची आणि कुठे करायचं, तंतुमय मुळाजवळ करायचं की खोडाजवळ करायचं की झाडावर फवारायचं, ह्या सर्व अवस्था ज्या आहेत ह्या आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर कळतात. पण या प्रत्येक गोष्टीचं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अतिशय महत्वाचं असते. जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी सेंद्रिय जे गोष्टी आहेत त्याचं अतिशय बहुमोल काम जमिनीमध्ये असते, फार महत्वाचा रोल जमिनीमध्ये असतो. कारण जमिनीमधले होणारे जैविक बदल जे आहे हे प्रामुख्यानं हे जे सेंद्रिय पदार्थ आहे त्यांच्या माध्यमातून होतात. म्हणून जैविक बदल होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खात, सेंद्रिय पदार्थ, शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, स्लरी, गोमूत्र, अजून काय आहे, ताक, दही, जे काय आपल्या घरामध्ये दूध किंवा आपण लग्न कार्यक्रमामध्ये बरेचसं अन्न शिल्लक राहते आपलं. आता कोरोनामध्ये थोडासा फरक पडलाय, परंतु आधी जे आपले लग्न कार्य व्हायचे त्याच्यामध्ये भांडे ते शिल्लक राहायचं अन्न, तर ते अन्न जर आपण नेऊन ड्रम मध्ये टाकून ते सडवलं, कुजवलं ते एक 5-10 दिवस आणि ते ड्रिपच्या माध्यमातून जर सोडलं आपण तर तो एक अतिशय चांगला सेंद्रिय पदार्थ झाडांना मिळतो. त्याचबरोबर मोठी पानं जी असतात, मोठी झाडं, मोठ्या पानाची जी झाड आहेत, वड आहे, पिंपळ आहे, बदामचं झाड आहे किंवा असे जंगली झाड असतात ज्याची पानं मोठी आहेत, ही पानं आणून जर आपण कुजवली आणि त्या पानांचा रस 21 दिवस कुजवायचे असतात आणि नंतर तो जो रस आहे, तो जो पाणी आहे, हे पाणी जर आपण ठिबकद्वारे झाडांना सोडलं तर तोही एक चांगला सेंद्रिय पदार्थ झाडांना मिळतो आणि ज्याच्याकडून रायझोबॅक्टेरियाची वाढ होते, रायझोबॅक्टेरिया वाढत असतात. म्हणून सेंद्रिय पदार्थ कशासाठी द्यायचे आपल्याला, तर ते रायझोबॅक्टेरिया वाढवण्यासाठी द्यायचे आहे. आपण दोन्ही कामं करतो, सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करतात, स्लरी देतात, सर्व देतात, पण पुन्हा 15 दिवसांनी एक फंजीसाइडचा ऍप्लिकेशन करून देतात. पुन्हा टिल्ट जमिनीत टाकून द्यायचं, काहीतरी क्लोरोपायरिफॉस टाकून द्यायचं, काहीतरी अजून टाकून द्यायचं आणि जे 15 दिवस काम केलं ते पाठी पुसून टाकायची पूर्ण. तर हे अतिशय चुकीचं आहे, हे आपण लक्षात घ्या. आपण जैविक गोष्टी करत असताना कोणतीच रासायनिक म्हणजे खतं वगळता, रासायनिक खतं जरी असले तरी हे आपण सुरुवातीला देत असतो, तर त्यामुळे याचा एवढा विपरीत परिणाम होत नाही जेवढा तुमचा ऍसिड किंवा फंजीसाइडचा होतो. म्हणून ते आपण कृपया वापरू नये याच्यामध्ये, असं मला वाटते. नंतर खत नियोजनामध्ये नैसर्गिक बाबी जे आहेत, CHO, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, जे निसर्ग देतो, सूर्यप्रकाश किंवा हायड्रोजन म्हणजे पाण्यातून, ऑक्सिजन म्हणजे हवेतून, ह्याच्या 3 गोष्टी आहे. यांचा सारासार वापर करण्यासाठी आपल्याला जे नियोजन करायचं आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला, ते जर आपण केलं तर हे जे खालचे घटक आहे, NPK, कॅल्शियम म्हणजे प्रायमरी एलिमेंट, सेकंडरी एलिमेंट्स किंवा मायक्रो घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य, याची विशेष गरज झाडाला लागत नाही. मग ते मामूली लागते, म्हणजे जसं आपण जेवताना लोणचं किंवा पापड तोंडी लावायसाठी आपण वापरत असतो, त्याच्यामुळे जेवण आपलं रुचकर होतं. पण नुसत्या पापडावर आपलं जेवण होत नाही किंवा नुसतं लोणचं खाऊन आपलं जेवण होत नाही. जेवण कशावर होते, पोळी आणि भाजीवरच होतं. तसं आहे की तुम्हाला लोणचं आणि पापडाच्या भूमिकेत हे NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यांचा वापर करायचा आहे. पोळी आणि भाजीच्या स्वरूपात आपल्याला नैसर्गिक जे घटक आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. म्हणून यावर विशेष लक्ष द्या. कॅनॉपी मॅनेजमेंट, जमिनीतला भुसभुशीतपणा, जमिनीत हवा खेळती ठेवणे, वारंवार खेळती ठेवणे, ह्या गोष्टीवर जास्त जोर द्या असं मला वाटतं खतांपेक्षा. ही स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत, कोणती मी आता सांगितली, नैसर्गिक जे देतात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत. मग प्रायमरी, सेकंडरी, मायक्रो वगैरे त्यामध्ये एलिमेंट्स येतात, त्यांचाही रोल आहेच, नाही असं नाही, पण तो अतिशय कमी प्रमाणात, संतुलित प्रमाणात तो रोल आहे. तेवढं आपण करू शकतो माती परीक्षणाच्या अहवालानुसार. जसं मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली होती, जास्त खतं दिले की उत्पादकता कमी येते, तशीच ही स्लाइड आहे की स्फुरद जास्त झाला तर लोह जास्त कमी होतो. त्यांच्यामध्ये अँटीगोनेस्टिक इफेक्ट असतात, म्हणजे चढावड असते. एक एलिमेंट झाला जास्त झाला तर दुसरा एलिमेंट कमी होतो. समाजामध्ये आपलं असं असते की एखादा माणूस पुढे जात असला तर 2 माणसं त्याचे पाय ओढणारे असतातच आपले कुठेतरी आसपास.
तसंच याच्यामध्ये की स्फुरद वाढला तर लोह जास्त ते कमी होतं, किंवा मॅग्नेशियम वाढला तर कॅल्शियम कमी होते. ह्या ज्या अँटिगोनिस्टिक इफेक्ट आहेत हे एवढंच दर्शवतात आपल्याला की आपण जी खतं द्यायची आहेत हे संतुलित प्रमाणात द्यायची आहेत, गरज असेल तरच द्यायची आहेत. माझा मित्र सांगतो म्हणून मी विनाकारण बोरॉन द्यायचं नाहीये. गरज आहे का बोरॉनची त्या जमिनीत तरच बोरॉन द्यायचं, जमिनीत नाही तर बोरॉन द्यायचं नाही. हे सरळ सरळ आहे एकदम. आणि असं जे जे शेतकरी करताना मला दिसतात त्यांच्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट त्याला मिळतात की 12-12, 13-13 वर्षाच्या बागा झाल्या. आजही आसपास तेल्या आहे पण तिथे तेल्या नाहीये. कारण झाडाची रेजिस्टन्स पॉवर एवढी आहे की तेल्या स्प्रे केला तरी तेल्या येत नाही. हे मी माझ्या प्रयोगात बघितलेलं आहे की तेल्या आपण स्प्रे जरी केला त्याच्यावर तरी त्या झाडाला तेल्या येत नाही. हे मी अतिशय वैयक्तिक लेवलला, विद्यापीठाच्या लेवलला म्हणजे मी वैयक्तिक लेवलला ते प्रूव्ह केलेलं आहे. माझ्या माहिती करता मी ते काम केलं होतं. तो विद्यापीठाला भाग नव्हता, परंतु मी जेव्हा आपण रेजिस्टन्स म्हणतो, प्रतिकार क्षमता, तर ती तपासूनही बघणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी माझा वैयक्तिक प्रयोग घेऊन ते तपासलं. तर तसं आहे की झाडामध्ये जर प्रतिकार क्षमता निर्माण केली तर कोणताच रोग त्याच्यावर येत नाही किंवा येण्याची हिमाकत पण ठेवत नाही. जसं आपलं तटबंदी जर स्ट्रॉंग असेल, शिवाजी महाराजांच्या काळातले जे किल्ले आहेत ते शेकडो वर्षानंतर या जसेचे तसेच आहेत. स्वातंत्र्यानंतर बांधलेल्या बिल्डिंग पडल्या परंतु महाराजांनी बांधलेले किल्ले अजूनही जसे तसेच आहेत. त्याचं कारण आहे तटबंदी एवढी स्ट्रॉंग होती आणि दूरदृष्टी होती म्हणूनच ते शक्य झालं महाराजांना. तसं आहे की आपल्या जमिनीमधलंही हे दूरदृष्टी आपण ठेवली पाहिजे आणि अशी तटबंदी आपण केली पाहिजे जेणेकरून जो एक एक रुपया आपण खर्च करू खतांवरती त्याचा चांगला वापर जमिनीत किंवा त्या पिकासाठी आपला झाला पाहिजे. हे पूर्ण हंगामात नत्राची गरज लागते. काही गैरसमज आहे की नत्र वापरू नका. काही लोक म्हणतात नत्राने सूट येतात वगैरे, असं फार चुकीची समज आहे. नत्र हा प्रोटीन सिंथेसिस जी होते प्लॅन्ट मध्ये त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये प्रत्येक घटकेला, प्रत्येक इव्हेंटला नत्राची गरज आहे. त्याच्यामुळे नत्र हा कंटिन्युअसली लागतो. नशिबाने आपल्याकडे जमिनीत नत्र उपलब्ध आहे म्हणून आपल्याला त्याचा फारसा त्याची गरज म्हणा किंवा त्याचं महत्व आहे म्हणा ते आपल्या लक्षात येत नाही. परंतु नत्र हा संपूर्ण सीझन मध्ये लागतो हे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हळूहळू नत्र आपण कमी प्रमाणात देतच राहिलं पाहिजे. आणि एक खत एकदा न देता ते मॅक्झिमम विभागून जर दिलं आपण स्टेजनुसार तर त्याचे अजूनही चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. नंतर पुन्हा हे पुढचा प्रश्न आहे की नत्र जो द्यायचा मग हा नत्र मातीच्या परीक्षणानुसार आपल्याला द्यायचा. हा युरियातून द्यायचा, अमोनियम सल्फेट मधून द्यायचा की अजून अमोनियम नायट्रेट वापरायचं, अजून काय वापरायचं. स्फुरद हा पीएसबी आपला म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट मधून द्यायचा की डीएपी मधून द्यायचा की अजून पीएसबी म्हणजे पोटॅशियम सोल्युबल अजून बॅक्टेरिया त्यात फक्त चालून टाकून चालेल किंवा अजून फॉस्फेरिक ऍसिड त्याला लागेल. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माती परीक्षणाच्या अहवालावरून कळतात. पालाशी तसं आहे की म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं की सल्फेट ऑफ पोटॅश द्यायचं की अजून काय द्यायचं, हे सर्व त्या रिपोर्टवरती अवलंबून आहे. म्हणून सर्वांनी कृपया माती परीक्षण करून घ्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज किती आहे, ते फवारून दिले तर चालतील का की जमिनीतूनच द्यावे लागतील, हे सर्व तुमच्या माती परीक्षणावर असतं अवलंबून. तर कृपया माती परीक्षण करून घ्या. त्यानुसार अहवालानुसार खत नियोजन करा. नुसतं पुस्तकात वाचून खत नियोजन करू नका, त्यामुळे तुमचं फार नुकसान होण्याची संभावना आहे. हे खतं आहेत काही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हा आमचा विद्यापीठाचा डोस आहे. आपण जो सांगतो की त्या इन जनरल डोस आहे हा, की मी स्वतः पण याच्यावरती विसंबून नाही राहत. माझा जास्त भर आहे तुमच्या मातीच्या परीक्षणावरती, कारण मला जे रिझल्ट मिळाले तुमच्या शेतावरती ते मला मातीच्या परीक्षणाच्या रिपोर्टवरून मिळाले. म्हणून माझ्या बोलण्यामध्ये जवळपास 50 वेळा माती परीक्षण आलं असेल. त्याचं कारणच आहे की मी त्याच्यावर जोर याच्यासाठी देतोय की त्याच्यातून तुमचा फायदा व्हावा. मित्र, हे सर्व सांगत असताना आच्छादन हे सुद्धा एक नैसर्गिक बाब आहे की थंडी वाजत असेल तर आपण एखादं ब्लँकेट अंगावर घेतो आणि उन्हाळ्यामध्ये गरमी होत असल्यामुळे आपण साधी पातळ चादर सुद्धा आपण अंगावर घेत नाही, कारण हे नैसर्गिक बाब आहे. जेव्हा टेम्परेचर हाय असतात तेव्हा आपली बॉडी ऑलरेडी गरम असते म्हणून आपल्याला कोणत्या चादरीची गरज नसते. पण जेव्हा हिवाळ्यामध्ये थंडी असते, वातावरण थंड असते, तेव्हा आपलं शरीर सुद्धा थंड होते म्हणून आपल्याला चादरीची गरज पडते. कधी गावठी भाषेत गोधडीची गरज पडते असं म्हणायला हरकत नाही. गोधडी सुद्धा आपण वापरतो. तर हे का वापरतो, कारण निसर्ग त्या त्या पद्धतीने सांगत असतो. डाळिंबाच्या झाडाला सुद्धा
या गोधडीची गरज आहे. ती गोधडी म्हणजे आच्छादन. मग ते प्लॅस्टिकचं आच्छादन असेल किंवा नैसर्गिक आच्छादन असेल, सेंद्रिय आच्छादन ज्याला म्हणतो आपण, दोन्ही आच्छादनं चांगली आहेत. परंतु तुलनात्मक अभ्यास केला तर सेंद्रिय आच्छादन हेच प्लास्टिक आच्छादनापेक्षा फार चांगलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा रायझोबॅक्टेरिया जे जमिनीतले याचं प्रमाण भरमसाठ वाढते, म्हणजे मुबलक प्रमाण आपल्याला रायझोबॅक्टेरियाचं मिळते. दुसरं म्हणजे जमिनीतला जो ऑक्सिजन आहे तो खेळता राहतो. हवा नेहमी ते आपलं जे सेंद्रिय पदार्थ आपण आच्छादन केलेलं आहे हे एकदम ठप्प बसत नाही, कडक बसत नाही त्याच्यावर, ते नेहमी पोकळ असते. म्हणून हवा जमिनीमध्ये खेळती राहते. मुळं वर येतात, मुळं त्या आच्छादनामध्ये बरेचशी मुळं येतात, त्यामुळे त्यांना ऑक्सिजन चांगला मिळतो. प्लस तुमची किडी आणि रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो. जे जमिनीत तुमचे त्याचा प्रसार हे आच्छादन टाकल्यावर होत नाही. असे असंख्य फायदे या आणि याचं आपण वाचवतोच. काही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमचं सॉइल टेम्परेचर. जमिनीचे जे तापमान आहे ते येण्याच्या आधी हे आच्छादन आपण जमिनीमध्ये मिक्स करून टाकायचं असते. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब हा सुद्धा जमिनीमध्ये आपल्याला चांगला मिळतो आणि मग हळूहळू फर्टिलिटी आपली दरवर्षी ती वाढत जाते. तर शक्य असल्यास आपण सेंद्रिय आच्छादनच केलं पाहिजे आणि शक्यच नसेल, सेंद्रिय पदार्थच मिळत नसतील तर मग ठीक आहे प्लास्टिक आच्छादन. तर मित्र हा इन जनरल आपल्याला हा रेजिस्टन्स वरती वेबिनार दिला. प्रामुख्याने तेल्या रोग आला, मग आता काय फवारू, हा माझ्या दृष्टीनं अतिशय कमी महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता मी एक उदाहरण देतो आपल्याला, कारण मला माने साहेबांनी सांगितलं होतं की सर तेल्या रोगामुळे मोठा हे होतोय, पण तरी मी तेल्या रोगाचं यामध्ये घेतलं नव्हतं माझ्या प्रेझेंटेशन मध्ये, ऑलरेडी मी बनवलं होतं. तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या आसपास एक वांबोरी नावाचं गाव आहे, मोठं गाव आहे, बाजारपेठ होती, जुनी बाजारपेठ. तर तिथे एका दिवशी 12-15 शेतकरी माझ्याकडे एकदम सकाळी आले. कार्यालय उघडताच ते माझ्याकडे हजर झाले आणि घाबरलेले थोडेसे, जी तेल्या आला म्हणजे वाघ आल्यासारखंच आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं. तर त्या अवस्थेत ते शेतकरी होते की तेल्या आला. तर मी सहज त्यांना, माझ्या सवय आहे की मी त्यांना क्रॉस क्वेश्चन करतो की बाबा तेल्या आला तर मग तुम्ही काय केलं. तर म्हणे सर आम्ही असं केलं, दुकानात जे होतं ते फवारलं. आता आम्ही तुमच्याकडून जाऊन पुढे जाणार आहे, शिर्डी भागाकडे जाणार होते ते, आणि 4,000 रुपये लिटरनी एक औषध मिळते म्हणे, तेवढं आम्ही आणणार आहे, ते फवारणार आहे शेवटचं. तर मी त्यांना जेव्हा संपूर्ण विचारलं की तुम्ही कशा पद्धतीने फवारत गेले, तर ते सर्वसाधारणपणे 3ऱ्या दिवशी फवारा घेत होते, 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी, आणि कारण नसताना ते फवारे चालले होते. म्हणजे एक मॉलिक्युल स्प्रे केल्यानंतर त्याची जे इंटरव्हल आहे, हार्वेस्ट इंटरव्हल, पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल, तो साधारणतः 10 ते 12 दिवसाचा तरी मिनिमम असतो. म्हणजे तुम्ही एक मॉलिक्युल स्प्रे केल्यानंतर, एक औषध स्प्रे केल्यानंतर 10-12 दिवस दुसरं स्प्रे मारण्याची गरज खरं म्हणजे नसते. पण तुम्ही जर 3ऱ्या दिवशी दुसरा स्प्रे मारत गेला, ते सर्व केमिकल्स आहेत, त्याच्या रिॲक्शन होतात आणि त्या रिॲक्शन मधून फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. तर मी त्या शेतकऱ्यांना एकच सर्व शेवटी सांगितलं की बाबा आता दुकानात सर्व मारलं तुम्ही, तर माझ्याकडे काही असं विशेष राहिलं नाही तुम्हाला सांगण्यासारखं.